इकडचं या बाजूला उजव्या बाजूला का बस त्याचीच काय खंडाला घेऊन अवघड झालं कमी बघा धर्मस्थापनेसाठी आणि शिवाजी महाराजांचा खरोखर वारसा चालवणारे स्वातंत्र्यवीर सावरकर यांना पहिल्यांदा नमन करतो। खरं तर आज तिसरा दिवस, या व्याख्यानमालेचं पुष्प म्हणजे तिसरा आहे। स्वातंत्र्यवीर सावरकर वाचनालय किंवा सावरकर प्रेमी मंडळ यांच्या वतीनं चालत असणारी ही अनेक वर्ष, किती वर्ष, 59 वर्ष चालत असलेली व्याख्यानमाला, आणि त्यातली आजची सेवा किंवा ज्याला पुष्प गुंफणं म्हणू ती माझ्या वाट्याला आलेलं आहे। तर मला थोडं जड जात आहे, कारण समोर बसलेली माणसं जे आहेत ते एक एक असे दिग्गज आहेत ज्यांच्या अंगाखेंद्यावर खेळून मी स्वतः शिवचरित्राचे धडे गुंफले किंवा अभ्यासलेत, त्यांच्याबरोबर हिंडलोय। असे बंडू काका समोर आहेत, दुसरी विलास काका आहेत, त्यांच्याही बरोबर किल्ला फिरलेला आहे, मोहन काका आहेत, आणि आता म्हणजे माणसं काय काय आहेत सांगणं वेगळा विषय आहे। स्वतः वैद्यराज इथं आहे, माग पवनजी झोवर आहेत, चतुरस्त्र ज्ञान सांभाळणारे लोक पंढरपुरात इतके आहेत की पुण्यातले लोकही त्याला मागे पडतील। अनेक विषयाचं ज्ञान घेऊन इथं चिंतन मांडणारे, ऐकणारे, मांडणाऱ्यापेक्षा ऐकणारे लोक आहेत, आणि त्यांच्यासमोर मला माझं चिंतन मांडायला मिळतंय, मी सुदैवी समजतो। खरं तर आजचा दिवस म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जयंतीचा दिवस, म्हणजे मला विषय दोन्ही असा संमिश्र आहे की छत्रपती शिवाजी महाराजांची युद्धनीती आणि स्वातंत्र्यवीर सावरकर असा विषय आहे खरा। पण हे दोन नावं जरी वेगळी असली तर दोघांची विचारधारा विभिन्न नाही आहे। ते जास्त झालं का आवाज घुमतोय, विचारधारा वेगळी नाही, पण असे वीर कोण तर छत्रपती शिवाजी महाराज आहेत, आर्य चाणक्य आहे, आणि त्याच ओळीमध्ये आत्ताच्या युगात असणारे स्वातंत्र्यवीर सावरकर आहेत। आणि अशांच्या विचारांचं चिंतन करणं किंवा पराक्रमांचं गुणगान करणं हे माझ्या अर्थानं मला आनंददायी आहे, आणि श्रोत्यांनाही ते आवडेल असं वाटतंय, म्हणून मुद्दामून हा विषय दिलेला आहे। आता मला काय म्हणून हा विषय दिला असं वाटतंय, पण हरकत नाही। हे पंढरपुरातला रोजच्यातला आपल्यातला बसलं। स्वातंत्र्यवीर सावरकरांचा जेव्हा विचार करतो तेव्हा त्यांनी म्हटलेलं आहे, त्वस्तंडिलीचे ढकलली गृहवित्तमत्ता दावा नलात वहिनी नवपुत्रकांता त्वस्तंडिली अतुल धैर्यनिष्ठा अतुल धैर्यनिष्ठ बंधू केला हवी परम कारुण्य सिंधू। आम्ही एकच भाऊ आहोत आणि त्यात पडलो असं नाही, 7 भाऊ जरी असतो तरी याच विषयात आलो असतो, सगळं घर दार यासाठी पणाला लावलंय, आणि त्यांचं ओजस्वी गुणगान करणं हे माझ्या अर्थानं मला आनंददायी वाटतंय। आणि त्या अर्थाने म्हणजे सगळ्या श्रोत्यांचं मला पाठिंबा असं समजतो, विचार व्यक्त करतो। कवी भूषण या नावाचा एक कवी, त्याचं नाव वेगळं आहे, बाकीचा इतिहास सांगायचा नाही, माझ्या मुद्द्यापुरते येतो। त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर अनेक ग्रंथ केले, 3 ग्रंथ तर आपल्याला माहित आहेत, एक शिवभावनी, दुसरं आहे ते शिवभूषण, हे छंदशास्त्रावरचा काव्याचा ग्रंथ आहे, आणि तिसरा आहे तो दशक आहे, ते छत्रसालावरचा आहे, आणि स्फुट काव्य पण आहे। पण ते काव्य करीत असताना कविभूषणाने अनेक काव्य केली आहे, त्यातले एक काव्य साजी चतुरंग बीर रंगन तुरंगचारी सेवाजी सरज शिवाजिंग जितल चलत आहे। भूषण भनत नाद बिह नगारत के नदी नद मद गैबरन केरलत है ऐल बैल खैल गैल खल कमे गैल गैल गजन की ठैल फैल सैल उचलत है तारा सो तरन धारा धरन लगत जिमी
थारा पारा 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 वार यो हालत आहे, वार यो हालत आहे. ते व्रजभाषेतलं आहे, आपल्याला लगेच कळेल असं नाही. पण कविभूषणाला काय म्हणायचं आहे त्याचा अर्थ असा आहे, चतुरंग सैन्य घेऊन छत्रपती शिवाजी राजा तयार आहे. वीरोचित उत्साहानं घोड्यावर बसून युद्धाला निघालेला आहे. आणि त्याच्या त्या युद्धावेशाच्या विषयानं नगारे जे वाजतायत त्या नगाऱ्यांचा आवाज इतका होऊ लागलाय की हत्तीचे मध व्हायला लागलेले आहेत, हत्तीच्या गंडस्थळावरचे मध व्हायला लागलेले आहेत. आणि ती इतके वाहत आहेत की ते नदी नाल्यात मिसळून नद्यासारखा त्याचा प्रवाह वाहत चाललाय. सैन्याची खळबळ उडाली आहे. खळबळ कशी आहे, कल्लोळ कसा आहे, तर ते सैन्यातले जे हत्ती आहेत ते एकमेकाला रेलले की जणू काही डोंगर आता उलथून पडणार असं वाटतंय. नुसतं एवढंच नाही तर हत्तीच्या रेटारेटीने आणि हत्ती चालत असलेल्या त्या सैन्याच्या खळबळीने ढोराळा उठलाय आणि त्याने सूर्य झाकळून गेलेला आहे. असं कविभूषणाने केलेलं काव्य आहे. म्हणजे हे शिवाजी महाराजांच्या विजयाचं काव्य आहे किंवा शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचं काव्य आहे. असेच कविभूषणाने खूप काव्य केलेली आहे. त्यातलं मी सगळेच सांगणार आहे असा नाही विषय. प्रेतिनी पिशाच रहू निशाच रहू मिली मिली आपस में गावत बधाई है, असे काव्य. फक्त पहिली ओळ सांगतो आणि त्याचा अर्थ सांगतो. प्रेत पिशाच डाकिनी भैरव हे आनंदानं गणासगट उभारले आणि नाचायला लागलेले आहेत. आणि तो आनंद पाहून भगवान शंकराला पार्वती विचारते, अहो तुमचे सगळे गण आनंदी आहेत, आज काय भानगड आहे, तुमची दृष्टी किंवा तुम्ही आता कोणीकडे जाणार आहेत, कारण जिथं शंकर जाणार आहे तिथे तांडव होणार, मृत्यूचं तांडव झाल्यावरती आपल्याला खायला मिळणार. आणि शंकर तिला म्हणतायत की तुझं म्हणणं बरोबर आहे, पण हे बाई मी काही करणार नाही, माझं काम तो राजा शिवाजी करायला लागलेला आहे. म्हणजे हा विजय आहे जो भगवान शंकरालाही वाटतो की छत्रपती शिवाजी महाराजांना ते प्राप्त झालेलं आहे. मला म्हणायचं असं की हे एवढं अभूतपूर्व यश शिवाजी महाराजांनी कशाच्या गुणावर किंवा कशाच्या गोष्टीवर संपादन केलं, हा विचार करण्याचा विषय आहे. काय एवढं काय मिळालं, शिवाजी महाराजांनी एवढं कसं मिळवलं, तर त्याचं उत्तर एका वाक्यात आहे, ते शिवाजी महाराजांच्या युद्धनीतीत आहे. कारण शिवाजी महाराजांनी ही युद्धनीती अंगीकारली आहे, ती आमच्या परंपरेतून आलेली अशी अंगीकारली आहे. कुठून परक्याने यावं आणि शिक्षण द्यावं मग शिकावं, मिलिटरी स्कूलमध्ये राहावं आणि युद्धनीती शिकावी असे धडे गिरवलेले नाहीत. ते शिवाजी महाराजांनी आमच्या पुराणातून, आमच्या महाभारतातून, आमच्या रामायणातून, आईसाहेबांच्या तोंडून असतील किंवा अन्य लोकांच्या तोंडून असतील, त्यांच्याकडून ते सगळं शिकले. आम्ही फक्त पुराण ऐकतो, अंगीकारत नाही. शिवाजी महाराजांनी ती अंगीकारलेली आहे. ते त्यातून आकलन करून घेतलंय, शिकलंय. ते नुसतं त्यातून नाही, वडिलांच्या पराक्रमातून शिकलंय आणि अन्य पूर्वसुरींच्याही पराक्रमाच्या कथा ऐकून शिवाजी महाराजांनी ते जाणलेलं आहे. शिवाजी महाराजांच्या पूर्वी या महाराष्ट्रावर यावनी आक्रमणं सुरू झाली त्या काळामध्ये एक घटना घडली. फेरिस्त्यानं ते सविस्तर लिहून ठेवलाय. सगळा महाराष्ट्र यवन सत्तेने पादाक्रांत केला आणि कोकणामध्ये शिर्के आणि मोरे, शंकरराय मोरे आणि शिर्के हे दोन लोक दोन ठिकाणी वेगळ्या वेगळ्या किल्ल्यावर आपलं स्थान जमवून राहत होते. आणि मग त्याच्यावर मलिक उत्तुजारला त्याच्या राजाने पाठवलं. मलिक उत्तुजार आला आणि शिर्क्याने लगेच शरणागती पत्करली. मान्य, सगळे राज्य संपलेत, आमचं शिल्लक आहे, मान्य, तुमच्या बरोबर यायला तयार आहे, मान्य, पण शेजारी शंकरराय आहे, खेळण्यावर आहे, तो इथला माझा शेजारी आहे, तुम्ही आज निघून जाल माझ्या बरोबर झालेल्या युद्धातून. आणि निघून गेल्यानंतर मला कोणी परत शंकरराय शिवाय पर्याय नाही, तो मला त्रास देईल, तेव्हा आपण दोघं मिळून शंकररायचा पराभव करू आणि मग तुमच्या बरोबर चालू. आणि मग त्या मलिक उत्तुजारला बरं वाटलं, दोघांनाही संपवायला आलोय, आयता हा मिळालाय, ह्याला घेऊन त्याच्यावर जायचंय, चला. आणि मग शिर्क्याने त्याला रस्ता दाखवला, कोकणातला रस्ता. पहिल्या दिवशी थोडा सोपा, दुसऱ्या दिवशी जंगलातला, तिसऱ्या दिवशी अति कठीण, चालणं मुश्किल, बसणं मुश्किल, खाणं मुश्किल, झोपणं मुश्किल. सैन्य चालावं कसं, हत्ती रक्तबंबाळ झाले. त्या फेरिस्त्यानं असं लिहिलंय की स्वर्गात पाताळाच्या खोल खोल दर्याही इथल्या दर्यापेक्षा फिक्या पडाव्यात, अशा मुलखात आम्हा त्या नीच शिर्क्याने नेलं. आणि रात्री मुक्काम पडला असताना शिर्क्याने मोऱ्याला देव पाठवला की शिकार आहे ते आणून ठेवली आहे, कोकणाच्या प्रदेशात आहे, आता तू तिकडनं ये. दोघांचं आधी ठरलेलं होतं,
त्याप्रमाणे शंकरराय मोरे खेळण्यावरून उतरले आणि शिर्क्यांनी मागून आणि शंकररायनी पुढून 10,000 फौजेचा निपात केला. एकही मनुष्य शिल्लक ठेवला नाही. भयानक कत्तल. हे जे वर्णन आहे हे कशाच आहे? ही इथल्या मातीत घडलेल्या कथेच आहे. पण ही कथा नाही, ही आम्हाला आदर्श देणारा विषय आहे. त्यामुळं त्या अर्थाने याचा विचार करता आला पाहिजे. तो शिवाजी महाराजांनी केलेला आहे, ते महाराज शिकलेले आहेत. याच्या आधीची जी युद्ध होत होती ही सगळी युद्ध महाभारतातली असतील, रामायणातली असतील. थोडं महाभारताचा विषय वेगळ्या पद्धतीने विचार करता येण्यासारखा आहे. पण महाभारतातली रामायणातली जी काही युद्ध आहेत ती धर्मयुद्ध आहेत. धर्मयुद्ध म्हणजे कसं, नियम होते. दिवसा आपलं आपलं स्नान संध्याकाळी करायची आणि युद्धाला उभं राहायचं, दिवसभर युद्ध करायचं. युद्धाचे नियम अनेक नियम आहेत. रथीने रथी बरोबर, महारथीने महारथी बरोबर, पदातीने पदाती बरोबर, अशा पद्धतीने युद्ध करायचं. संध्याकाळी शंख वाजला की युद्ध बंद. दोघांनी एकमेकाच्या शिबिरात जायचं, एकमेकाची चौकशी करायची. धर्मयुद्ध, धर्मयुद्धाचे नियम आहेत. कमरेच्या खाली वार करायचा नाही, अनेक गोष्टी आहेत. या सगळ्यांचं पालन करून युद्ध होत होती, म्हणून त्याला धर्मयुद्ध म्हणत होती. मग प्रभू रामचंद्राचं असो किंवा महाभारतातलं युद्ध असो. पण शिवाजी महाराजांनी या धर्मयुद्धाचं जरी शिक्षण घेतलेलं असलं, आचरण पुढच्या काळात केलेलं असलं, तरी काय वागावं किंवा काय घ्यावं काय टाकावं हे शिवाजी महाराज बरोबर शिकले. ते भगवान श्रीकृष्णाकडून शिकलेले. कारण आता असणारा शत्रू हा धर्मयुद्धानं वागणारा नाही आहे, धर्मानं वागणारा नाही आहे. तो अधर्मी आहे, तो अत्याचारी आहे, तो जुलमी आहे. आणि मग त्याच्याशी सवय अत्याचारी झाले पाहिजे किंवा ठकासी महाठक या न्यायानं वागलं पाहिजे, तरच युद्धात विजय आहे. कारण युद्धात पडायचं ते पूर्ण विजय घेण्यासाठी पडायचं. तात्पुरता विजय, 2 दिवसाची युद्धबंदी ह्याच्यासाठी नाही. शिवाजी महाराजांच्या चरित्रात संपूर्ण विजय आहे. अनेक गोष्टींचा त्याचा विचार करता येण्यासारखा आहे. आणि त्यामुळं सुद्धा रामदास स्वामींनी शिवाजी महाराजांच्या बाबत लिहिलेल्या काव्यात लिहून ठेवलंय, हा राजा कसा आहे, धर्मशीळ, दानशीळ, सर्वज्ञपणे सुशीळ, जाणता राजा. शिवाजी महाराज असे आहेत. शिवाजी महाराज रयतेवर हात वर येत नाही. त्याचं एक उदाहरण देतो. म्हणजे वाक्य सांगतो आणि त्याला उदाहरण लगेच देतो. शिवाजी महाराजांनी सुरतेवर स्वारी केली, सुरतेत गेले. सुरतेत लूट चालू होती, कैदी आणून बांधले होते, त्यांना फटके देत होते लोक आणि पैसे कुठे आहेत सांग म्हणले की ते पैसे देत होते आणि त्यांना सोडून देत होते. सामान्य लोकांना त्रास देत नव्हते. जे धनिक आहेत त्यांनाच धरलं होतं. आणि यावेळी सुरतेच्या इनायत खानानं एक माणूस पाठवला शिवाजी महाराजांच्या भेटीला. तह करायचा आहे, भेटायचा आहे, बोलायचं आहे म्हणून. आणि ते गुप्त भेटीसाठी म्हणून शिवाजी महाराज जवळ आला. तो माणूस वकील म्हणून आला, पण त्याने कट्यार काढली, शिवाजी महाराजांवर वार करायचा प्रयत्न केला. आणि शिवाजी महाराजांच्या बरोबरच्या अंगरक्षकांनी त्याला जागेवर कापला, तुकडे तुकडे केले. पण त्याचा वेग इतका होता की हात कापल्यावरती तो शिवाजी महाराजांवर जाऊन आदळला. आणि आदळल्यावर शिवाजी महाराजांच्या अंगावर रक्त पाहिलं आणि बाकीचे मावळे संतापले आणि त्या बांधून आणलेल्या कैद्याची कत्तल सुरू केली. तशा अवस्थेत शिवाजी महाराज उठले, बाहेर आले चांदणीतून आणि बाहेर येऊन त्यांनी सांगितलं, थांबा, ह्या लोकांना मारू नका. राजा धर्मशीळ आहे तो असा आहे, सर्वज्ञपणे सुशीळ आहे तो असा आहे. म्हणून रामदास स्वामी तसं म्हणतात. न्यायी आहे म्हणजे रयतेवर जुलूम व्हावा कुठंच नाही. शिवाजी महाराजांच्या चरित्रात रयतेवर जुलूम झालेलं उदाहरण कुठेही नाही. त्यामुळं शिवाजी महाराज विशेष आहेत, धर्मशील आहेत. किंबहुना आर्य चाणक्याने लिहून ठेवलंय, एखादा राजा वारंवार निर्माण होतो, अनेक राज्य असतात, राजे निर्माण होतात, पण एखादा राजा कसा असतो, त्याचा आक्रमणावर भर असतो, केलेल्या आक्रमणातून स्वतःला फायदा करून घेण्याचा असतो, सगळ्याला असतो हा. पण झालेल्या आक्रमणातून फायदा होतोच असं नाही. शिवाय हेरगिरीत प्रबळ असतो, सगळ्यांच्यावर आपलं वर्चस्व ठेवून चालतो, विलास शून्य असतो, उपभोग शून्य असतो, न्यायी असतो, धर्मश्रद्धा असतो आणि त्याशिवाय चारित्र्यवानही असतो. पण असा राजा 2000 वर्षात एखादाच जन्माला येतो, ते छत्रपती शिवाजी महाराज आहेत. त्याच्याशिवाय दुसरं कोणाला ही उपमा किंवा आर्य चाणक्याने बहुतेक त्यांना समोर ठेवून लिहिलंय असं वाटण्यासारखं आहे. शिवाजी महाराजांचे मगाशी मी म्हणालो की लोकाला, सैन्याला सुद्धा युद्ध करताना आदेश आहेत. काय आदेश आहेत? जो हाती हत्यार धरेल त्याला सोडू नका आणि टाकेल त्याला मारू नका. म्हणजे धर्मशीलपणा आहे तो इथं दिसतो शिवाजी महाराजांचा. हत्यार धरलाय तो वैरी आहे, त्याला सोडता कामा नाही, आणि टाकलाय त्याला सामान्य आहे, त्याला सोडला पाहिजे. म्हणजे अफजल खानाच्या स्वारीच्या वेळेसचा हा संदेश आहे. शिवाजी महाराज असे आहेत, म्हणजे तेवढे सोपे नाहीत.
अनेक अर्थाने विचार करता येण्यासारखा आहे. पण शिवाजी महाराज युद्धतंत्रात पारंगत आहेत. कुणाकडून आहेत? रामायणातून आहेत, महाभारतातून आहेत, आणि आपले वडील शहाजी राजांकडून सुद्धा आहे. मी मगाशी एक उदाहरण आधीच सांगितलं, शहाजी राजांच्या आणि शिवाजी महाराजांच्या आधीच आहे. पण शहाजी राजाचं उदाहरण काल तेजस पाटलांनी सांगितलं. भातोडीच्या रणांगणात शहाजी राजांनी काय केलं? शिवाजी महाराज ते सगळं वृक्क युद्ध ज्याला म्हणतात, युद्धाचे दोन प्रकार सांगितले जातात. एक उघड युद्ध आहे, ते धर्मयुद्ध आहे, आणि दुसरं ते वृक्क युद्ध किंवा छद्मयुद्ध म्हणतात त्याला. लांडगा ज्या पद्धतीनं आपली व्यूहरचना करतो किंवा कपटानं जे करायचं आहे, आर्य चाणक्याने त्याच्याविषयी फार विस्ताराने लिहून ठेवलंय. ते पूर्वसूर्याने सांगितलेलं आहे कसं करावं, ते भगवान श्रीकृष्णाने आचरून दाखवलेलं आहे. ते शिवाजी महाराज वागतात. भगवान श्रीकृष्णाने आचरलं, कुठं कुठं आचरलं? छद्मयुद्ध आचरलं. पुतनेचा वध केला 5व्या दिवशी. पुतनेला मारलं. कसं मारलं? आई म्हणून पाजायला आली आहे, पण तिला मारलं का? अनेक गोष्टी आहेत भागवतात. आमचे ऋषी महाराज वेगळ्या वेगळ्या पद्धतीने त्याचा विचार व्यक्त करतील. पुतनेला मारणं क्रमप्राप्त आहे, तिला मारायचं आहे का? तिच्यात शत्रुभाव आहे. आधी धर्मशीलपणा आहे की तिचं स्तनातून येणारं दूध पिलं आणि नंतर विष, नंतर विषानंतर जीवही पिला. मग कुणाला धरायचं, कुणाला सोडायचं, हेही भगवान श्रीकृष्णाचा आदर्श शिवाजी महाराज मागतात. राजा मुचुकुंदाची कथा आपल्याला माहित आहे. काल येऊन मागे लागला आणि भगवान श्रीकृष्णाने छद्म केलं, वृकयुद्ध केलं. ह्याला मारायचं आहे, हा सहज मरणारा नाही आहे. ह्याच्यासाठी सवय व्हायला पाहिजे, आणि आत्ता आपण होण्याची गरज नाही. म्हणून मुचुकुंदावर शेला झाकला, पळत पळत गुहेत गेले, शेला झाकला आणि मुचुकुंदाला, झोपलेल्या मुचुकुंदाला तसंच ठेवलं. मागून काल येऊन आला, त्याला वाटलं की भगवान श्रीकृष्ण झोपलाय, शेला ओढला, मुचुकुंद उठला की नेत्रातून पडलेल्या दृष्टिक्षेपाबरोबर काल येऊन संपून गेला. याशिवाय महाभारताच्या युद्धात भगवान श्रीकृष्णाने केलेली छद्म सगळ्याला माहित आहे. भीष्माला कसं मारलं? मधी शिखंडी घातला. द्रोणाला कसं मारलं? अश्वत्थामा गतः नरोवा कुंजरोवा. भीमानं हत्ती मारला, पण कोण द्रोणापर्यंत जाऊ दिलं नाही. अगदी त्यांनी धर्मनिष्ठ आहे म्हणून धर्माला विचारलं तर धर्मानं नरोवा कुंजरोवा. पण भगवान श्रीकृष्ण त्याच्या पुढचे आहेत. त्यांनी त्यावेळेस बरोबरच्या लोकांना दुंदुबी आणि नगारे एवढे वाजवायला सांगितले की धर्म बोललेला ऐकूच जाऊ नये. नरोवा कुंजरोवा गेलंच नाही पाहिजे. परिणाम द्रोणाचार्यांनी शस्त्र ठेवली, मारला. कसं मारायचं, केव्हा मारायचं, कुणाला मारायचं, हे भगवान श्रीकृष्णाचा आदर्श शिवाजी महाराजांनी आपल्या चरित्रात पुरेपूर घेतलेला आहे. कोणचं गोष्ट कशी, दशरथ कर्णवध कसा केला, चाग रुतलं मार. धर्मयुद्ध नाही आहे. शस्त्र हातात नसताना मारणं धर्मयुद्ध नाही. पण आधी तुझ्या चरित्रात कुठं धर्म आहे म्हणून तुला सोडावा. जयद्रथ कसा मार, सुदर्शन लपवलं सूर्याड आणि जयद्रथाला मारायला सांगितलं, काढलं. परिणाम छद्मयुद्धात या हिंदुस्थानात जर सगळ्यात मोठा महर्षी कोणी असेल तर भगवान श्रीकृष्ण आहे, आणि त्याचा आदर्श छत्रपतींनी आपल्याकडे शिकलेला आहे. आर्य चाणक्य याही विषयात पारंगत आहे. मगध सम्राट नंदाचा पराभव कसा केला सगळं सांगायचं म्हणलं तर ते मुद्रा राक्षस नाटक सांगायची पाळी. आपल्याला पाहिजे तशी परिस्थिती निर्माण करण्याची ताकद चाणक्याची आहे, ती शिवाजी महाराजांनी अवलंबलेली आहे. पुढे सांगतो मी. वडिलांनी जे केलं, आधीच्या पूर्वसुरींनी केलं, किंबहुना अजून एक विषय सांगतो, माहित नसेल, मलिक अंबर हा निजामशाहचा वजीर आहे. शहाजीराजे त्याच्याबरोबर सरदार म्हणून कामाला लागलेले आहेत. मलिक अंबरच्या बरोबर वावरताय. किंबहुना अनेक लोकांचं म्हणणं असं आहे की गरिबी काव्याचे काही धडे मलिक अंबरकडून शहाजीराजांनी शिकले, कारण मलिक अंबरनी मोगलांबरोबर सुमारे 30 वर्ष झुंज देऊन निजामशाही वाचवली. कदाचित आपल्याला कोणाला माहित नसेल, छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत लुटली माहित आहे, किती वेळा लुटली माहित नाही, 3दा लुटली महाराजांनी. पुढे संभाजी महाराजांनी प्रयत्न केलाय. पण शिवाजी महाराजांच्या जन्मापूर्वी 20 वर्ष 1610 साली मलिक अंबरनं सुरत लुटली. हे शिवाजी महाराजांना कुठून कळलं? वडिलाकडून कळलं. सुरत का लुटली पाहिजे कारण पुढचे विषय तो नाही. छद्मयुद्धात काय केलं पाहिजे, सुरत का लुटली पाहिजे, राजा बळजोर आहे त्याची संपत्ती स्थानं संपली पाहिजेत म्हणून सुरत लुटली. आणि हे सगळं झालं ते हे करीत असताना म्हणजे धर्मयुद्ध झालं, उघड युद्ध हा विषय झाला. पण शिवाजी महाराजांनी छद्म युद्ध किंवा वृकयुद्ध जी केली त्याची उदाहरणं मी सांगतो, थोडक्यात उदाहरण सांगतो. प्रत्येक युद्ध असं विशेष आहे की त्याच्यातली अनेक छद्म थक्क करून टाकणारे, त्यांनी एकेका युद्धावर 1-1 तास व्याख्यान देण्यासारखं आहे. पण काकांनी कालच मला विचारलं होतं काय बोलणार,
कोणचं युद्ध घेणार की तेवढ्यावर संपेल? नाही, म्हणलं मला विषय इतका विस्ताराचा दिलाय की ह्याच्यावर बोलणं हे तसं 8 दिवसाचं काम आहे आणि एक एक युद्ध सांगायला तेवढा वेळ लागणार आहे. पण थोडक्यात बोलायचं आहे. पहिलं युद्ध सांगतो मी, अफजल खानाचं. म्हणजे तसं ते पहिलं नाही आहे, पहिलं फतेखानाची झुंज आहे. 1648 शिवाजी महाराजांवर सुमारे 5000 फौज घेऊन फतेखान चालून आला, विजापूरचा सरदार. शिरवळ जिंकलं, पुरंदरच्या पायथ्याला येऊन बसला. शिवाजी महाराजांकडे पुरंदर नाही आहे बरं काय, पण तो पायथ्याला आहे. का? शिवाजी महाराजांची सेना शिरवळवर जी पराभव केलेली ती पुरंदरवर जाऊन बसली. पुरंदर महाजी निळकंठ सरनायकाच्या ताब्यात आहे. त्यांना शिवाजी महाराजांनी विनंती केली, तुम्ही आमचे वडील दोघं मित्र, प्रसंग बाका पडलाय, किल्ल्यात घेता काय? म्हणजे भाड्याने किल्ला घेतला. दाखवा उदाहरण इतिहासात असं. आणि किल्ल्यावरून शिवाजी महाराजांनी युद्ध केलं. युद्धाचं नेतृत्व शिवाजी महाराजांनी केलेलं आहे. फतेखानावर अवचित तो गाढ झोपलेला असताना छापा घातला आणि सावरला, पळून गेले. ती पुरंदरावर गेले. फतेखान संतापाच्या भरात, यात मानसशास्त्र आहे, यात अनेक गोष्टी आहेत. संतापाच्या भरात पुरंदरावर चढायला लागला, इकडून शत्रू आला म्हणून, आणि वरून काही केलं नाही, नुसते दगड ढकलून गेले. निम्मा शत्रू तिथंच संपला. आणि जे उरलेला होता त्याला पुन्हा वरची ताजी फौज सोडली आणि फतेखानाचा पराभव झाला. रक्त गाळत तो विजापुरात गेला. पुढचं युद्ध आहे अफजल खानाचं. अफजल खान बहुतेक सगळ्याला आपल्याला पाठ असतो, पण शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा अभ्यास केलाय. म्हणजे कोणतं युद्ध करताना खूप अभ्यास करतात. हा कोण आहे, ह्याला कसं मारायचं आहे? अफजल खान कपटी आहे, खुनशी आहे, देवद्वेष्ट आहे, भोसले कुळाचाही द्वेष्ट आहे. मग याला सोडता कामा नाही, याला मारायचं आहे, पक्का आहे. का? काय आहे तो खुनशीपणा, काय आहे तो कपटीपणा? याच्यापूर्वी अफजल खानाला आपला ज्येष्ठ बंधू संभाजी राजा याचा कनकगिरीच्या वेड्यात खून पाडलाय. सैन्याच्या आघाडीवर पाठवलं आणि मागून रसद दिली नाही. परिणाम वरून गोळा लागला आणि संभाजीराजे गेले. ह्याचा दुसरा खुनशीपणा काय आहे? हा कस्तुरी रंगा, हा जो राजा आहे दक्षिण भारतातला, या कस्तुरी रंगाला याने अभयपत्र दिलं, त्याच्यावर स्वारी केली. तेव्हा पंजाचं फरमान त्याला दिलं, म्हणजे चंदनात हात बुडवायचं आणि पाठवायचं, तुला माझा अभय आहे, आपण दोघं भेटून तह करू किंवा चर्चा करू. आणि कस्तुरी रंगा भेटायला आल्यावर त्याच्या कंठात कट्यार खुपसून यानं मारलं. हा कपटी आहे. मग ह्याला मारायचं, काही करून मारायचं. कसं मारायचं? शिवाजी महाराजांनी ठरवलं. राजगड सोडला, प्रतापगडावर आली. अफजल खानाचा वकील आला, शिवाजी महाराजांचा वकील भेटायला गेला. अफजल खानाला असा काही विश्वास दिला की राजे तुम्हाच भीतात, राजे तुम्हाच भीतात, चला तुम्हीच भेटा. भीताचं कारण अनेक, माझे एवढे गुन्हे आहेत. दुसरं, तुम्ही माझ्या वडिलाच्या बरोबरीचे काका, तुमचं माझं बरोबर होणं, मला तुमच्या वडीलकीचाही मान राखायचा आहे, म्हणून मी भीतो. आणि मग अफजल खान जेव्हा प्रत्यक्ष भेटीला आला तेव्हा शिवाजी महाराजांनी त्याला एकांगी करून मारला. एकांगी करूनचे वेगळे वेगळे अर्थ करता येतात. ससैन्य बुडवला. अफजल खान बरोबर घेऊन आलेलं 10,000 लष्कर आणि त्याच्याबरोबर विजापूरचे अन्य सरदार रस्त्यातूनही गोळा होऊन पुढे आलेले, सुमारे ती संख्या 20,000च्या घरातली आहे. हे सगळे पार नावाच्या गावात प्रतापगडच्या पायथ्याला आणले. इथे शिवाजी महाराजांच्या युद्धाचा विशेष आहे. युद्धशास्त्राचा नियम आहे की युद्ध परक्याच्या भूमीवर लढावं, आपल्या भूमीवर लढायचं नाही, कारण आपली भूमी त्यानं त्रस्त होती. शिवाजी महाराजांनी तो नियम झिडकारला आणि त्याला आपल्या अंगणात घरात इथं आणला. युद्धभूमीची निवड कोणी करायची ह्याच्यावर युद्धाचा विजय असतो. शिवाजी महाराजांनी ती निवड केली. पारला आणला. पारच्या चारी अंगाला असणारे डोंगर माथे शिवाजी महाराजांनी प्रत्येकाला वेगळे. नेताजी पालकर महाबळेश्वरला उभा केला 5,000 सैन्य घेऊन. स्वतः मोरोपंत पिंगळे, कान्होजी नाईक जेधे, बांदर, अजून बाकीचे मारणे, डोहा, या सगळ्यांना घाटाच्या पारनं बाहेर जाणाऱ्या सगळ्या वाटा बंद केल्या आणि स्वतः भेटीला खाली आले. भेटीत आले, भेटले, अफजल खानाला मारलं. मी असं समजतोय बरं का की बहुतेक लोकांनी शिवचरित्र वाचलंय, त्यामुळे ते प्रत्येक गोष्ट सांगत नाही. अफजल खानाला मारलं, एकांगी करून मारला. जर अफजल खानाने पहिला वार केला नसता तर शिवाजी महाराज त्याला सोडणार होते काय? निश्चित नाही. त्याला मारायचं आहे, पक्का आहे. किंबहुना पहिला वार शिवाजी महाराजांनीच केला ही शक्यता जास्त आहे. कारण जो कपटी माणूस कंठात कट्यार खुपसून मारतो तो शिवाजी महाराज पाठमोरे असताना मागच्या मानेत मणक्यात कट्यार का नाही मारणार? त्याच्या आत शिवाजी महाराजांचा वार कार्यगर झाला म्हणून त्याने मारलेली कट्यार उकली, पाठीत लागली, अंगरख्यावर खरखरली.
तोपर्यंत शिवाजी महाराजांनी काम केलं आणि मग बाहेर पडले, इशारत दिली आणि सैन्य अफजल खान बुडवला. यात सगळं छद्म शिवाजी महाराजांनी केलंय. पहिलं छद्म अफजल खानाशी केलं की मी भीतो. आणि जेव्हा समोर आले तेव्हा अफजल खानाला बोललेलं वाक्य महत्वाचं आहे, खान साहेब काही भ्यावे तर प्रभू रामचंद्रच भ्यावे, तुम्हाला आम्ही काय म्हणून भ्यावे, तुम्ही कशी कपटी आहेत मला सगळं माहित आहे. हा झाला एक भाग. पण दुसरा भाग आहे ते मानसशास्त्र शिवाजी महाराज चांगलं जाणतात. शत्रू समोर आल्यावर पहिल्याच वाक्याला जर असं उलथून टाकत असेल तर त्याच्या मनाची अवस्था काय झाली असेल. एकदम दोलायमान, काय करावं काय करू नये त्याला कळतच नाही. हे शिवाजी महाराजाचं छद्म आहे. मानसिक दृष्ट्या तो एकदम पलटून टाकणे, काय करावं समजून न जाणे, सैरभैर होणे, हे शिवाजी महाराजांनी इथे केलंय. बरं, एवढ्यावर शिवाजी महाराजांचं युद्ध संपलेलं नाही. अफजल खान महाराज सैन्य बुडवलं एवढ्यावर संपलेलं नाही. शिवाजी महाराजांनी 3 जण, स्वतः शिवाजी महाराज त्याच दिवशी तारीख 10 नोव्हेंबर 1659 प्रतापगडावरून सुटले ते कोल्हापुरापर्यंत. 25 नोव्हेंबरला कोल्हापूर जिंकलं, 28 नोव्हेंबरला पन्हाळा जिंकला. काल आपल्या तेजसने हे सांगितलं. हे झालं शिवाजी महाराज. पण नेताजी पालकरला काम सांगितलं होतं, काय तूही स्वारी करायची. कुठं? गदग, हुक्केरी, तिकोटे, गोकाक करीत विजापुरापर्यंत यायचं, म्हणजे कर्नाटकात नाही यायचं. स्वतः शिवाजी महाराज इकडनं तेवढ्याच गतीनं हा. आणि तिसरा दोरोजी नावाचा एक सरदार कोकणात सोडला, कोकण जिंकायला. म्हणजे अजून लोक वाट पाहतायत शिवाजी महाराजाची आणि अफजल खानाची आता भेट होणार आहे आणि या भेटीत शिवाजी शरण येणार, त्याला पकडायचं न्यायचं आहे. इथली रसद निम्मी अर्धी अफजल खानावर गेलेली आहे. पुढं काय? निरोप येण्याच्या आत हे लोक धडाडले आणि सगळा स्वराज्याचा मुलूक किंवा आदिलशाही मुलूक स्वराज्यात सम्मिलित केला. जेवढं स्वराज्य शिवाजी महाराजांचं अफजल खानाच्या भेटीच्या आधी होतं त्यानंतरच्या अवघ्या 15 दिवसात किंवा एका महिन्यात म्हणून आपण अनेक पटीने वाढले. अजून लोक झोपेत आहेत तोवरच सगळं काम करायचं. बाबासाहेबांनी काढलेले शब्द जे आहेत ते असे आहेत, मागच्या ठाण्यावरचे बंदुकीचे बार विरायचे आहेत, पुढच्या ठाण्यावर शिवाजी महाराजांचे लोक हजर होत होते आणि तिथं दोराळा उठत होता. कसली गती आहे. तिसरं शिवाजी महाराजांचं युद्ध शाहिस्तेखानाचं आहे. शाहिस्तेखानाचा विषयानं विचार केला तर भगवान श्रीकृष्णाने कालियाच्या निमित्तानं डोहात उडी मारली, शिवाजी महाराजांनी लाल महालात उडी मारली, पूर्ण विचारांती उडी मारली, योजनापूर्वक उडी मारली. सर्जिकल स्ट्राईक जे म्हणतात तो आमचा देश आज जो चालतो ज्या सर्जिकल स्ट्राईकच्या नावावर शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊन चालतो म्हणून यशस्वी होतो. इथंही शिवाजी महाराजांनी 2 गोष्टी वेगळ्या वेगळ्या केल्या. एक तर छापा घातला, 3 वर्ष शाहिस्तेखान पुण्यात मुक्काम देऊन स्वराज्याला छळत होता. 3 दिवस सुद्धा स्वराज्यात राहिला नाही. दुसऱ्या दिवशी चंबुकावाळा आवरलं, शाहिस्तेखान निघून गेला. आणि दुसरी गोष्ट काय केली शिवाजी महाराजांनी, आपण परत जात असताना पाठलाग होऊ नये याचा विचार करून युद्धनीती वापरली. ती इथं वापरली, वृकयुद्ध. कात्रजच्या घाटात पेटते पलिते बांधलेले बैल नाचवले. जेव्हा शाहिस्तेखानाचे लोक सगळे तयार झाले आणि दार उघडून आत चालले शत्रू आलाय म्हणून, तेव्हा गनिम गनिम म्हणून हेच बाहेर पडलं. आणि बाहेर पडून निघून गेल्यावर शत्रूचा पाठलाग करायला बाहेर पडावं तर ते लांब डोंगरात कुठंतरी पलिते दिसतात, म्हणजे शत्रू इथं आहे. तिकडे गेले, शिवाजी महाराज गेले तिकडे दुसरीकडेच. हेच कात्रजचं डॉक्ट्रिन APJ अब्दुल कलामांनी जेव्हा आम्ही अण्वस्त्र फोडलं त्यावेळेस जगाला कळूही दिलं नाही. आणि जगाला न कळल्यानंतर जेव्हा अण्वस्त्राचा स्फोट झाला आणि जग शहाणं झालं, मग त्यांना विचारलं तुम्ही कसं काय, एवढा अमेरिका जगाचा फौजदार आहे त्याच्या डोळ्यात झूळ कशी फेकली. ते म्हणले आम्ही बालासोरकडं ते करू असं अमेरिकेची अपेक्षा होती आणि आम्ही केलं दुसऱ्या बाजूला. आम्ही कात्रज डॉक्ट्रिन वापरलं, हे अब्दुल कलामाचे शब्द आहे. म्हणजे शिवाजी महाराज आचरला. म्हणजे प्रत्येक वेळी छद्म केलं, युद्ध केलं, पण प्रत्येक वेळची टॅक्ट वेगळी आहे, मागची आता नाही. पन्हाळा, सिद्धी जोहर पूर्ण शरणागती आहे म्हणून सांगितलं. परिणाम आज रात्री शिवाजी भेटायला येणार, आता युद्ध काय करायचं आहे म्हणून सगळे नाच गाण्यात चैनीत मशगूल झाले, विलासात गेले आणि रातोरात शिवाजी महाराज पळून गेले. कुणाला कसं मोहिनी अस्त्र ज्याला म्हणावं ते हे शिवाजी महाराजाला जाणते. शिवाजी महाराज त्यात आहेत. पण त्यातही पुन्हा अजून एक छद्म आहे. शिवाजी महाराजांनी 1 नाही 2 शिवाजी उभे केले. 2 पालख्या केल्या, गेले निम्म्या रस्त्यानं आणि हम रस्त्याला शिवा
काशीदाची पालखी आणि चोर वाटेने शिवाजी महाराज निघून गेले. परिणाम छद्मयुद्धाचा व्हायचा तोच. यांनी याला पकडलं, आणलं, सिद्धी जोहरचा जावाई सिद्धी मसूद आणलं, माघारी आणलं, आणि जेव्हा कळलं की आपली भिंत पाण्याने याने केली आहे, तेव्हा निराश, परत पाठलाग, सापडणं अवघड. तोपर्यंत अनक पुढचं अंतर, मग ती पुढचं बाजी हा पुढचा भाग झाला. म्हणजे पन्हाळ्यात वेगळं छद्म केलं. सिद्धी शाहिस्तेखानाचं छद्म वेगळं आहे. आग्र्यात शिवाजी महाराजांना केलेलं छद्म विलक्षण आहे. ते दोन वेगळे वेगळे, मिर्झा राजाची फसवणूक आणि औरंगजेबाची फसवणूक, दोन गोष्टी आहेत यात. आग्र्याला जाताना, म्हणजे आग्र्यात जाताना मिर्झा राजा, आम्हाला असं शिकवलं जातं की छत्रपती शिवाजी महाराज आणि मिर्झा राजाचा जो तह झाला तो शिवाजी महाराज युद्धात पराभूत व्हायला लागले म्हणून, स्वराज्याची नासाडी होणे म्हणून केला. पण इतिहासाचा वेगळ्या पद्धतीने जर अभ्यास केला तर असं जाणवायला लागतं की हा तह शिवाजी महाराजांनी मिर्झा राजावर लादलाय. तू करतो म्हणून नाही, मला पाहिजे तसा तह मला करायचा आहे म्हणून आहे. कारण मिर्झा राजावर असा प्रभाव निर्माण केला की मी बरी तुझ्याशी युद्ध करीत असलो तरी विजापूरकर आणि गोवळकोंडेकर मला मदतीला तयार व्हायला लागलेले आहेत, कारण माझे लोक त्यांना भेटले तर ती यायला लागले. परिणाम मिर्झा राजे द्वंद्व होतील. औरंगजेबाला त्यांची पत्र आहेत. शिवाजीने आता विजापूरकराशी गोवळकोंडेकराशी संधान बांधलेला आहे आणि त्याचा परिणाम आता मला दक्षिणेत युद्ध करणं अवघड आहे म्हणून मी तह करतो. म्हणजे मिर्झा राजाला एक अर्थानं त्यांनी फिरवलं. माझा तर प्रश्न असा आहे की 3 ते 4 वर्ष शाहिस्तेखान स्वराज्यात नासाडी करत होता. एवढे दिवस तर मिर्झा राजांनी नासाडी केली नाही, अवघे 6 महिने. आणि एका पुरंदराशिवाय काय, त्यालाही दिवस लढायला किती गेले सांगेल ते कमी आहे पुरंदरचा विषय. तरी सुद्धा मिर्झा राजे बदलले का? तुमचा आब राखला जाईल हे त्यात आहे. आता आपण कर्तृत्वाच्या शेवट आलो, आयुष्याच्या शेवट आलो, मरता मरता अपमान घेऊन जगणं बरं नाही, म्हणून बदला. आणि दुसरा विषय आहे शिवाजी महाराजांचा की मिर्झा राजांना शिवाजी महाराजांनी हिंदुत्वाच्या गोष्टीत बांधलं. तुम्ही राजपूत म्हणून शपथबद्ध आहात दिल्लीकरीच्या पायथ्याशी की आम्ही दिल्लीपतीशी वैर करणार नाही, पण मला मदत करा, मी करतो, काय करायचंय तुम्ही फक्त मदत करा. कारण पुढे आग्र्यात मिर्झा राजाच्या पोरानं शिवाजी महाराजांच्या जीविताची हमी घेतली आहे. जो शत्रू तिथे येतो तर हमी त्याची गरज काय? जामीन लिहून दिलाय, नुसता जामीन नाही. आग्र्यामध्ये शिवाजी महाराजांच्या केसालाही धक्का लागणार नाही याचं वचन रामसिंगांनी वडिलाला सांगितलेलं आहे. आणि त्या अर्थाने सगळे राजपूत आग्र्यात उभारलेत. मी शेवट पुढचं थोडक्यात सांगतो, मिर्झा राजे कसे बदलले हे झाला भाग. पण मिर्झा राजाचा मृत्यू औरंगजेबाने का केला? उत्तर नाही, उत्तर एकच आहे, हे दोघं एक झाले हिंदुत्वाच्या बाबतीत. म्हणून औरंगजेबाने उदयराज मुन्शी हा मिर्झा राजाचा दिवाण जे होता त्याच्याकडून मिर्झा राजाला विष घातलं आणि बुऱ्हाणपुरात मारलं. मग संगती लागते. छद्म काय केलं शिवाजी महाराजांनी हे झालं मिर्झा राजा बरोबरच. पण प्रत्यक्ष आग्र्यात शिवाजी महाराजांनी काय केलं? औरंगजेबाला फसवलं, शब्दशः फसवलं. पेट्याऱ्यात बसून निघून गेले हे आपल्याला कळतंय, माहित आहे. पण ते करण्यापूर्वी शिवाजी महाराजांनी अनेक पत्र देऊन औरंगजेबाला फसवण्याचा प्रयत्न केला की मला दक्षिणेत जाऊ द्या, माझे किल्ले तुमच्या हवाले करायला आहेत, सगळं तयार आहे, तर ते जाण्यासाठी तरी मला जाऊ द्या. औरंगजेब हुशार होता, औरंगजेब काय गाढव नाही बरं का. औरंगजेब म्हणला इथून पत्र लिही, माझे लोक तिथे किल्ले घेतील, संपत्ती देतो, माझे लोक घेतील नाही, मला संन्यास घ्यायचा आहे, आता राजकारण सोडतो, पण संन्यास घ्यायला तिकडे जाऊ द्या. तिथं कशाला घेतो, इथं काशीत घे, नाहीतर आग्र्याच्या किल्ल्यात घे, असा औरंगजेब दरवेळी अडवत होता. पण शिवाजी महाराजांनी इथंही त्याच्याशी छद्म केलं. आजारी पडले, खोटे आजारी पडली, त्याला खरं वाटलं. आता एवढे वैद्य माणसं असताना त्याला खरं वाटलं, कसं काय कुणास ठाऊक, खरं वाटलं, आजारीपणाची बतावणी खरी वाटली. परिणाम शिवाजी महाराज आजारपणाचं सोंग करून पळून गेले. हे शिवाजी महाराजांचं छद्म आहे, हे शिवाजी महाराजांचं गनिमी काव आहे. तिथंही परत दुसरा शिवाजी, शिवाजी महाराजांनी आपला भाऊ हिरोजी फर्जंद शहाजीराजाचा पुत्रच आहे, शिवाजी महाराजांचा सावत्र भाऊ म्हणा, अनावरत संतती आहे, त्याला आपल्या जागेवर झोपायला लावलं. शिवाजी महाराजांच्या या गोष्टीचा विचार केला. आग्रा भेट म्हणजे थक्क करायचा विषय आहे. हिरोजी किती वेळ झोपला, शिवाजी महाराज कोणत्या दिवशी गेले, विलक्षण आहे. शुक्रवारचा वेळ आहे, शुक्रवारची संध्याकाळची नमाजाची वेळ आहे, पहारे बदलण्याची वेळ आहे. या सगळ्याचा अभ्यास करून शिवाजी महाराज पळून गेले. पहिले पहारेकरी निर्धास्त झालेत, आता आत आहे म्हणून, आणि दुसरे आले आले काय रे आतलं ओके आहे, मग तसेच बसली.
जेव्हा ते जागे झाले तेव्हा तिसरे पहारेकरी आले होते, तेवढा वेळ मिळाला. हे छद्म आहे. जे दुसरे बघायला आले त्यावेळी हिरोजी झोपलेला आहे. हे छद्म आहे. म्हणजे प्रत्येक वेळी वेगळं तंत्र शिवाजी महाराजांनी वापरलं आहे. शिवाजी महाराज मिर्झा राजांच्या बरोबर युद्ध करत करत विजापुरावर गेले. तह झाला तेव्हा दोघांनी मिळून विजापूर जिंकू म्हणून गेले. ऐन विजापूरच्या हत्तीवर गेले. शिवाजी महाराजांनी तिथून मिर्झा राजांच्या बरोबर विजापूरकराशी युद्ध केलं. आणि शिवाजी महाराजांना इथं कळलं की दिलेर खान आपला घात करणार आहे, आपल्याला मारायला तो टपला आहे. मग काय करावं? मिर्झा राजाला पुन्हा फसवलं. त्यांनी सांगितलं आता आपण विजापूरकराशी युद्ध करतोय, तो विजापुरात आहे, इथं नको. मी युद्धाची आघाडी वाढवतो, मी पन्हाळ्यावर जातो आणि तिथून युद्ध करतो, पन्हाळा घेतो, जिंकतो. यात छद्म काय आहे? मिर्झा राजांना थोडं दिलेर खानाचा संशय होता म्हणून जा म्हटले, बरोबर आहे. पण तिथून सुटायचं आहे, विजापूरकराला अप्रत्यक्ष पाठबळ द्यायचं आहे या युद्धात. पण विजापूरकराकडे असणारा पन्हाळा मात्र घ्यायचा आहे. मग पन्हाळा घ्यायचा आहे तर काय? युद्धाची आघाडी एक्सपांड करायची. विजापूर आणि पन्हाळा दोन्हीकडे, जे लालबहादूर शास्त्रीने भारत पाकिस्तान युद्धाच्या वेळेस केलं ते. शिवाजी महाराज असे दरवेळी वेगळं काहीतरी आहे. गोवळकोंड्याला गेले, कुतुबशहा बरोबर तह केला, भेट झाली, म्हणजे दक्षिण दिग्विजयातला विषय आला. पण त्याच्याबरोबर जो तह झाला त्याची कलम पहा. छद्म काय? जिंकलेला मुलूक शिवाजी महाराजांचा, जिंकलेलं धन शिवाजी महाराजांचं, खर्च मात्र कुतुबशहानं करायचा. कसला अफलातून तह आहे? याच्यातलं पुढचं तहाचं कलमही असं आहे की जे अप्रत्यक्ष वास्तवात येणं ठरलं होतं पण झालं नाही. अक्कण्णा आणि मादण्णा हे जे कुतुबशहाचे दोन, त्यातला वजीर एक आहे आणि दुसरा त्याचा भाऊ आहे, हे जे प्रधान आहेत यांच्याबरोबर शिवाजी महाराजांचं झालेलं चर्चा आहे. कारण शिवाजी महाराज अक्कण्णा आणि मादण्णाच्या घरी जेवायला गेले. त्याचा उल्लेख असा आहे, शिवाजी महाराजांना अक्कण्णा मादण्णाच्या आईनं स्वतः हाताने स्वयंपाक करून जेवायला घातलं. आणि जे जेवण घातलं ते चित्रान्न म्हणजे दक्षिण भारतीय आणि पुरणपोळी काटाची आमटी घातली. लक्षात ठेवा, महिला मंडळाला तो आनंदाचा विषय आहे. अंतस्थ गोष्ट अशी आहे की कुतुबशाला पोरग नाही, त्याच्या पश्चात स्वराज्यात सम्मिलित करायची. तुम्ही म्हणाल ह्याला काय आधार? नाही, पण आधार असा आहे की जेव्हा 1685-86 विजापूर आणि कुतुबशाह गोळकोंडा पडलं, औरंगजेब आला, त्यावेळी अक्कण्णा मादण्णाला माझ्या ताब्यात द्या म्हणून औरंगजेबानं ताब्यात घेतलं आणि त्या दोघालाही घोड्याच्या शिपटीला बांधून फरफटत त्यांचा मृत्यू घडवलेला आहे. का? औरंगजेबाला त्याच्या हेराकडून बातमी कळली होती की ही कुतुबशाही शिवाजीराजाच्या स्वराज्यात सामील करण्याचा डाव या दोघांनी केलेला आहे. शिवाजी महाराज इतके विलक्षण आहेत, किती पुढे चालतायत पहा, दूरदृष्टाने येत आहे. शिवाजी महाराज आग्र्यातून सुटून आले, माहित आहे. सुटताना बारकं पोरगं बरोबर आहे, याची प्रवासात आबाळ होईल हा एक भाग, कारण आता घोडदौड करत पळायचं आहे, दिवसाला 40 मैल कमीत कमी, त्याहून कदाचित जास्त. पण ह्या पोराला त्रास झाला तर किंबहुना दुसरी अशी शक्यता आहे, बाप आणि पोरग एका वयाचं, औरंगजेबाचे लोक त्या अर्थाने झाडाला सोपे जातील. मग काय करावं? मथुरेत पोरग सोडलं, ठेवलं, आले निघून. आणि याल्यावर रस्त्यात अफवा उठवून दिली, संभाजीराजे मेले. राजगडावरून अफवा गेली औरंगजेबाकडं, संभाजीराजे मेले, रस्त्यात धामधुमीनं मेले. खरं वाटलं, छद्म इथं आहे. आता परत जेव्हा संभाजीराजे येतील त्याला आडवा आलं नाही पाहिजे कोणी, पोरग सुरक्षित घरी आले पाहिजे. आणि याहूपेक्षा पुढचं असं की पोरगच शोधायचंय तर जा स्वर्गात, मेलंय तर, आणि तिथंही ते सापडणार नाही. ह्यालाच गणेमी कावा म्हणतात, कारण तिथंही ते नाही आहे. हे शिवाजी महाराज इतके आहेत. सुरतेवर स्वारी केली, जाताना आम्ही औरंगाबादला चाललोय, औरंगजेबाच्या सरदाराने आम्हाला युद्धाला बोलवलंय, शिवाजी महाराज म्हणून नाही, दुसऱ्या सरदाराचा विषय सांगितला, आणि आम्ही तिकडे चाललोय, अमक्याच्या मत्तीला चाललोय हे सांगितलं. आणि प्रत्यक्ष सुरतेला गेली, हुल बसनूरची स्वारी केली, तिथंही हुल दिली. आरमारी स्वारी शिवाजी महाराजाची एकमेव, तिथंही महाराजांनी हुल दिली. हुल देण्यात म्हणजे छद्म करण्यात सगळ्यात पटाईत कोण असेल तर छत्रपती शिवाजी महाराज आहेत. तानाजी मालुसरेंनी तेच केलं, कोंडाजी फर्जंदांनी तेच केलं. सिंहगड हुल दिली, जिथं कोणीच येणार नाही अशा ठिकाणी माळा लावल्या. पन्हाळा जिंकला, अवघ्या 60 माणसांनी कोंडाजीनं पन्हाळा जिंकला. तानाजीनं सिंहगड जिंकला, कोंडाजीनं हुलीचा पुढचा भाग दाखवला. जेव्हा 60 लोक घेऊन पन्हाळ्यावर गेला, पन्हाळ्याचे बुरुज आहेत 350 आणि त्याच्यावर 60 लोकांनी शिवर 1200 लोक असताना हल्ला करतो, कसलं धाडस आहे.
ते केलेला हल्ला कारीगर झाला. केलं काय, हुल काय दिली, बरोबर शिंग आणि करणे नेली. 60 लोकात 5-7 जणांकडे हे होते आणि वर गडावर गेले की शिंग वाजवायला सुरुवात केली. बाबू खान पठाण झोपेतनं उठला आणि कालवा करत आला, कौन सिंग फुंक रहा है. शिवाजीराजाचे लोक आले, ज्या अर्थी शिंग फुंकून आले त्या अर्थी दिडीनं आलेत. म्हणजे 1200 पेक्षा 800-600 जास्त 2000 आले, त्याशिवाय शिंग फुंकून येत नसतं. आणि म्हणून युद्धाला आले. पण ह्यांनी त्यांचाही सफाया केला 60 लोकांनी. कसं काय, ह्याला हुल म्हणायचं. आधीच निम्म्याचं अवसान गळालं, हल्ला आला म्हणून निम्मे कड्यावरून पडून मेले, निम्म्याने हाताला टाकली, बाकीचे पराभूत झाले. कोंडाजीनं पुन्हा एकदा हुल दिली. माझी संभाजीराजाची भांडणं झाले, जंजिरा जिंकायचा प्रयत्न केला, तिथं दुर्दैव मात्र आडवा आलं. कोंडाजीला ओळखलं. ओळखण्याचं कारण शिवाजी महाराजांचा आदेश मानला नाही हाय, पुढच्या संभाजीराजाच्या काळात आहे. आदेश शिवाजी महाराजांचा असा आहे की सैन्यात बाई बटकी असू नये. आणि जंजिऱ्यात कोंडाजी बरोबर असलेली बटकी फितूर झाली. तिनं सांगितलं हा डाव असा आहे. परिणाम काय, कोंडाजी मेला. ही झाली वृकयुद्ध. जेव्हा शत्रू आपल्यापेक्षा वरचढ आहे त्या अर्थानं युद्ध करीत असताना कसं केलं पाहिजे, छद्मानं केलं पाहिजे, लांडग्यासारखं केलं पाहिजे. 2 पावलं मागे आलं पाहिजे, 2 पावलं पुढे गेलं पाहिजे, हुल दाखवली पाहिजे. जो उत्तम पैलवान असतो त्याला उत्तम कुस्ती करता येते, ज्याला उत्तम हुल दाखवता येते. दाखवायची ढाक आणि करायची टांग. दाखवायच्या एक गती, करायचा मात्र दुसरा डाव. हे जेव्हा करता येतं तेव्हा या सगळ्या गोष्टी करता येतात. शिवाजी महाराज उत्तम पैलवान आहेत म्हणून हे सगळं केले. आणि यात शिवाजी महाराजांचं सगळ्या ठिकाणी असणारं सूत्र एकच आहे, कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त शत्रूचा कमीत कमी लोकांशी पूर्ण पराभव. प्रत्येक वेळी तेच आहे. अफजल खानाचं युद्ध पहा, 20,000हून अधिक सैन्य अवघ्या काही सेकंदात, काही क्षणात संपुष्टात आणले. सिद्दी जव्हार सुमारे 40,000, शाहिस्ते खान 1,00,000, मिर्झा राजे 1.5 लाख. काय अफाट आहेत, आकडे सुद्धा सांगता येणं शक्य नाही. सगळ्याचा पूर्ण पराभव, इतकं विलक्षण प्रत्येक वेळी आहे. पण हे झालं उघड उघड, शत्रू जास्त आहे तेव्हा. पण आपण संख्येने जास्त झालो तेव्हाही शिवाजी महाराजांनी उघड शत्रुत्व केलं किंवा युद्ध केलं, त्याची उदाहरण आहेत. साल्हेरला मोरोपंत पिंगळ्यांनी 1,00,000ची मोगलाची फौज उघड्या मैदानात, डोंगरात नाही. मोरोपंत पिंगळे, हंबीरराव मोहिते नाही, प्रतापराव गुजर या दोघांनी कापून काढली. उघड उघड लढाई, मोकळ्या मैदानातली लढाई. आता आम्ही इतके बळजोर झालो आहोत की आम्हाला कोणी अर्धा अडवू शकत नाही. उघड युद्धात सुद्धा कांचनबारी शिवाजी महाराजांनी केलेलं युद्ध विलक्षण आहे, उघड युद्ध आहे. दोन्ही हातात पट्टे घालून घोड्यावर बसून शिवाजी महाराजांनी केलेली लढाई आहे. शिवाजी महाराजांनी विजापुरात केलेलं उघड युद्ध आहे, मिर्झाराजा बरोबर गेलेलं उघड युद्ध आहे. आम्हाला कदाचित माहीत नसतं, सांगितलं जात नाही. शिवाजी महाराज ज्यावेळी विजापुरावर चालून गेले तेव्हा बरोबर हत्ती होते मिर्झाराजाची. महाराजांना हत्ती बाळगत नव्हते. पुढे येणार आहे तो विषय. थोडा वेळ जास्त झाला तर चालेल ना, कारण मला इतका विस्ताराचा विषय दिलाय. शिवाजी महाराज मात्र या युद्धात मिर्झाराजाच्या बरोबर गेले, हत्तीवर बसून तिरंदाजी करीत होते असा उल्लेख आहे. शिवाजी महाराजांनी तिरंदाजी केल्याचे 3 उल्लेख आहेत, त्यातला हा एक आहे. दुसरा, कारतलब खानाच्या वेळेस शिवाजी महाराजांनी 2 तुणीर म्हणजे भाते घोड्याला लावलेत, खांद्याला धनुष्य लावलाय आणि युद्ध पोशाख केला, अंगावर चिलकट, डोक्यावर जिरिटो. ती युद्धाला येऊन उभारलेले आहेत, नुसतं उभारलेत, पुढे काही केलंच नाही. त्यांनी केलं नाही म्हणजे बाकीच्यांनी केलं. तिसरं, राज्याभिषेकाच्या वेळी रायगडावर धनुष्यबाण धारण करून म्हणजे दिग्विजयाला जायचं असतं, ते सोन्याच्या रथात बसून बाहेर पडली. हा तिसरा उल्लेख आहे. म्हणजे उघड युद्धातही शिवाजी महाराज उघड आहेत, 2 हातात पट्टी चढवून बाहेर येतात. कांचनबारीच्या लढाईत शिवाजी महाराज घोड्यावरून लढतात. साल्हेरच्या युद्धात मोरोपंत पिंगळे, आता शिवाजी महाराजांचे माणसं आहेत, तेही उघड उघड लाखाच्या फौजेचा पराभव स्वतःचे लाख घेऊन करतात. हेही करतात. कुतुबशहाचा पराभव मगाशीच बोललो मी, उघड उघड युद्ध आहे, सरळ आहे. पण हे सगळं करीत असताना शिवाजी महाराजांनी असं काय तंत्र वापरलं, गनिमे कावा आम्ही ऐकतोय माहित आहे, पण असं काय वापरलं, असं काय वेगळे पण काय केलं की ज्यामुळं, असे गुण काय आहेत की ज्यामुळे शिवाजी महाराज सतत यशस्वी झाले. ते अनेक गुण आहेत, त्यातले काही विचार करण्यासारखे आहेत. त्यातला पहिला गुण आहे, शिवाजी महाराजांनी लोकांना तयार केलं. आता लढायचं ते राजासाठी नाही, धर्मासाठी लढायचं, देवासाठी लढायचं, देशासाठी लढायचं. सामान्य ते सामान्य मावळ्यांना शिवाजी महाराजांनी स्वराज्याची प्रेरणा तिथपर्यंत पोहोचवली. नुसतं राजा सांगतोय म्हणून लढा नाही.
कारण त्याची उदाहरणं आहेत, 2 उदाहरणं आहेत. त्यातलं पहिलं उदाहरण आहे, एकदा शिवाजी महाराजांच्या राज्याच्या शिरस्ता होता की दर महिन्याला सैनिकाची पगार झाली पाहिजे, आणि दुर्दैवानं 11 महिने पगार करता आला नाही. पण 11 महिने पगार केला नाही म्हणून एकही सैनिक सोडून गेला नाही. शिवाजी महाराजांचं स्वराज्य सोडून कुणीही गेलं नाही. आज तिकीट नाही मिळालं की आलटीपलटी होती, सुरपाट्याचा खेळ चालतो. तिकीट मिळणार नाही हे गृहीत धरून आधीच दुसऱ्या पक्षाकडे झालं जातं. त्यांना शिवाजी महाराज कळणार नाही, कारण शिवाजी महाराज विलक्षण आहेत, शिवाजी महाराज वेगळे आहेत. काय करायचंय आपल्याला प्रत्येकाला माहिती आहे. निवडलेले लोक निष्ठावान आहेत, काटक आहेत, धाडसी आहेत, शूर आहेत, निडर आहेत, कुठल्याही गोष्टीला भेट नाहीत. निडरपणाचं उदाहरण सांगतो. म्हणजे मगाशी जो विषय होता मिर्झा राजे जयसिंग, मिर्झा राजाचा पाडाव कुठल्याही गोष्टीला करणं शक्य नाही पुढे झाला तर, पण शिवाजी महाराजांनी एक माणूस एकटाच पाठवला. त्याने मिर्झा राजाच्या सैन्यात प्रवेश मिळवला, मिर्झा राजाकडे हरकाव्या म्हणून गेला आणि मिर्झा राजांवर कट्यार चालवून त्यांच्या खुनाचा प्रयत्न केला. कोण आहेत ते माहिती आहे का? ते प्रतापराव गुजर आहेत. ते पुढे सरसेनापती झाले, पण सुरुवातीला ते गेलेले आहेत. नेताजी पालकर त्यावेळेस होते सरसेनापती. प्रतापराव गुजरांना पाठवले शिवाजी महाराजांनी. मिर्झा राजांनी त्यांना पकडलं. काय आहे विचारलं, त्यांनी सांगितलं मी असं असं आहे म्हणून आलोय. मग तुला मागची भीती नाही? कशाची भीती नाही म्हणली. का? मी मेलो तर देशासाठी मरेन, धर्मासाठी मरेन, स्वराज्यासाठी मरेन, पण मी मेलो तर माझं घर माझा राजा चालवेल, मला भरोसा आहे. मिर्झा राजे दिलदार, त्यांनी मानसशास्त्र खेळलं, प्रतापरावला सोडून दिलं. हे असे लोक शिवाजी महाराजांनी मिळवलेले आहेत. प्रत्येकाला स्वराज्याची जाणीव निर्माण करून दिलेली आहे. किती जाणीव आहे? शिवाजी महाराजांचा औरंगजेबाचा तह झाला, पुढे शिवाजी महाराज सुटून आले तरी तह चालू होता. संभाजीराजे मनसबदार म्हणून औरंगाबादला जाऊन राहिले, आणि तिथं राहिले असताना शहजाद्याला कळालं की आता संभाजीराजाला पकडा म्हणून वरण आदेश आलाय, तर पकडावं लागेल. शहजाद्याचं त्याचं भानगड अशी होती मोहज्जमची की त्याला संभाजीराजाचं शिवाजी महाराजाचं प्रेम पाहिजे होतं, कारण उद्या बापाविरुद्ध लढायचं आहे, मला मदत करा. आणि म्हणून त्यांनी प्रतापराव गुजर आणि मोरोपंताला रात्री हाका मारलं, आदेश सुटलाय, आला हातात की मला तुम्हाला पकडावं लागेल, काय करायचं बघा. ते म्हणले कळलं काय करायचंय ते. लगेच पलाय रातोरात 5000ची फौज घेऊन स्वराज्यात औरंगाबादवर निघून आले. पण येताना मोकळ्या हाताने नाही आले. येताना लाडाचं कारंज आणि अनेक गावं लुटत आले, मोकळ्या हाताने नाही. शिवाजी महाराज इथं आहे. लढायचं ते कशासाठी? धर्मासाठी, राज्यासाठी, राजासाठी नाही. सैन्याचा भरोसा आहे. मगाशीच मी म्हणालो माझं कुटुंब तो चालवेल. तानाजी मालुसरे काल लढत होते, मी जरी पडलो तरी माझा राजा माझं कुटुंब चालवेल. कारण शिवाजी महाराजांनी शेरी, आडशेरी, रानरुटी हे नाव आहेत. ही सगळ्या मेलेल्या सैनिकांच्या किंवा जखमी सैनिकांच्या घराला दिलेल्या व्यवस्था आहेत. शिवाजी महाराज असे आहेत. नुसतं नाही, शिवाजी महाराज आपण लढीत असताना आपल्याला रसद कमी पडू देणार नाहीत, माणूस गोळा कमी पडून देणार नाहीत, तोफ गोळा, दारू, शस्त्र कमी पडू देणार नाहीत, याचाही विश्वास लोकांना आहे. पुरंदराचं उदाहरण जिवंत आहे. पुरंदरावर वर रसद कमी आहे कळालं, आणि महाराजांना पाठवली पाहिजे ही जाणीव होतीच. माणसं पाठवली, डोक्यावर दारूची बोचकी घेऊन माणसं गेली, वेडा चुकवून गेली, चोर वाटेने गेली. कशी गेली असतील? कुठल्याही मार्गाने गेलं तरी मरण आहे, पकडलं तरी मरण, गोळी पडली तर डोक्यावर दारू आहे तरी मरण, आणि किल्ल्यावर गेल्यावर काय पुन्हा लढायचं आहे तरी मरण. तरी लोक गेली. का गेले? उत्तर ते आहे, शिवाजी महाराजांनी त्यांच्यातला आतला विश्वास जागवला होता. लढायचं ते कोणासाठी? आणि दुसरं, जरी मी मेलो तरी माझं घर उघडं पडणार नाही, राजा माझ्या मागे आहे. शिवाजी महाराजांनी अजून एक गोष्ट केली, मोरक्या पडला पळून जाता कामा नाही. कारण लढायचंय ते देशासाठी लढायचंय. तानाजी मालुसरे पडले, काय झालं? लोक पळाले, पण सूर्याजी आडवा उभा राहिला. आता लढायचं ते एकट्या मोरक्यासाठी नाही. सूर्याजीनं सगळा थांबवलं. शिवाजीराजाचा आदेश आहे, एक पडला तर दुसरा उभा राहा, दुसरा पडला तर तिसरा उभा राहा, आणि स्वराज्य चालवा. कारण स्वतः शिवाजी महाराजांनी अफजल खानाच्या भेटीला जाताना प्रतापगडावर पायथ्याला जेव्हा लोकांनी अडवलं, बाली किल्ल्यातून बाहेर पडली, महाराज लय लय धोका आहे तिथं, आम्हाच ती सांगते या, तुमच्याऐवजी आम्ही जातो, तुम्ही बसा. ते म्हणले नाही, ज्याशी जे काम दिले त्याने ते चोख करावे, आम्हीच भेटीला जाणार.
जर मी पडलो तर संभाजीराजांना पुढे घेऊन नेताजी पालकरांच्या हुकमतीखाली झुंजत राहा, म्हणजे पुढची व्यवस्था केलेली आहेत महाराज. ही दूरदृष्टी आहे महाराजांची. अजून खूप गोष्टी आहेत महाराजांच्या बाबतीतल्या, म्हणजे एकाच विषयावर असं खूप बोलता येण्यासारखं आहे. तानाजी मालुसराच्या बाबतीत तेच झालं. मुरारबाजीच्या बाबतीत काय झालं? 55 दिवस लढून पराभव नाही. मुरारबाजी पडला तरी किल्ला पडत नाही, पुरंदर पडत नाही. दुसरा माणूस उभारतो, मुरारबाजी म्हणून उभारतो. प्रत्येक जण मुरारबाजी म्हणतो, युद्धाचं नेतृत्व करतो. पन्हाळा काय झालं? शिवाजी महाराज निघून गेले चोरच्या वेड्यातून, तरी पन्हाळा लढवत ठेवला होता. राजगडावर गेले आणि आदिलशहाशी तह केला, पन्हाळा तुम्हाला देतो म्हणून सांगितलं आणि सिद्धी जोहरला पन्हाळा दिला. तोपर्यंत लोकांनी, आता राजे गेलेत कशाला पन्हाळा लढवायचा, सोडला नाही. बाजीप्रभू पडले तरी 300 मावळे उंचत राहिले. तोफे आधी मरे नवाजी सांगा मृत्यूला, तो विषय इथं आहे. बरं हे नाही, पुढे संभाजी महाराज पडले. स्वराज्याची राजधानी नाही, स्वराज्यात खजिना नाही, स्वराज्याला नेता नाही, राजा नाही, सेनापती नाही, तरी सुद्धा महाराष्ट्रातून घराघरातून लोक उभे राहिले आणि औरंगजेबाचा पूर्ण पराभव करून त्याला याच देशात गाडून टाकलं. हे कशामुळे घडलं? शिवाजी महाराजांनी शिकवलेल्या शिकवणुकीमुळे. मोरक्या पडला तर पळून जाता कामा नाही, हे तुम्ही केलं पाहिजे. प्रदेशाचा उत्तम उपयोग हे शिवाजी महाराजांचं कौशल्य आहे. कोणता प्रदेश कसा वापरायचा. कार्तलब खानाचं उदाहरण घ्या, तो कुठून चाललाय? तुम्ही थोडा सिनेमा बघितला या अर्थाने मी बोलतोय. बंदुकीची नळी जशी असते त्यातून ज्याला गोळीला जायला रस्ता असतो, तशा नळीतून हा चाललाय. तिथंच त्याला अडवायचा. महाराज आधीच पुढे जाऊन उभारले, गुप्त राहिले आणि बरोबर इशाऱ्यात झाली की बाणाची सरबत्ती सुरू झाली. इतके बाण आणि दगड लागले की कुठून येत आहेत कळेना, काय करावं कळेना. नुसते लोक मरत होते, काहीच नाही. परिणाम, कार्तलब खानाला शरण, पूर्ण शरण, नुसतं शरण नाही, अंगावरच्या कपड्याशिवाय बाकी काहीही न्यायचं नाही. शस्त्र, दारू, गोळा, रसद, तंबू, पालखे, मेण्या, हत्ती, घोडे सगळं सोडायचं. शिवाजी महाराज इथं आहेत. प्रदेशाचा वापर कसा करायचा शिवाजी महाराजांकडून शिकलं पाहिजे. अफजल खानाच्या बाबतीत मगाशीच सांगितलं. आईन पार गावापाशी आणून ठेवलं, 4ही रस्ते बंद केले. परिणाम, पूर्ण पराभव. एकाही रस्त्याने एकही माणूस बाहेर जाऊ दिला नाही. शिवाजी महाराजांच्या बाबतीत उदाहरण आहे किंवा त्याचा विषय मी म्हणतो प्रदेशाचा उत्तम उपयोग, ह्याला आधार आहे. हे तर प्रत्यक्ष झाले. आता ॲबे कारे नावाचा एक इटालियन प्रवासी या देशात आला होता. त्याने त्याचं चरित्र लिहिलंय किंवा माझा प्रवास वर्णन म्हणून लिहिलंय. त्यात त्यानं लिहिलंय, मी चौलला गेलो. चौल हे शिवाजी महाराजांचं ठाण आहे, कोकणातलं आहे, आजचं कल्याणच्या जवळ थोडक्यात. तिथं राहुजी सोमनाथ हा शिवाजी महाराजांचा कारभारी आहे. तो नुकताच राज्याभिषेकावरून इथं आलाय आणि मग त्या राहुजीशी याची भेट झाली. भेटीचं निमित्त काय, या आबे कार्याकडे प्रवासाची दस्तक होती, म्हणजे आजच्या भाषेत पासपोर्ट होता. तो रिन्यू करून पुढे जायचा आहे. मला शिक्के मारा म्हणजे पुढे जातो. मग ते करीत असताना सगळी खात्र जमा करायचे, बाकीचे कारकून करतायत. हा गप्पा मारतोय कोणाशी, राहुजी सोमनाथ अशी. तो शिवाजी राजाला विचारतोय, राहुजीला विचारतोय, तुमच्या राजाचं स्वप्न काय आहे, तुमच्या राजाचा असं विशेष गुण काय आहे. आणि मग राहुजीशी सांगतो, ते काल पाटलांनी सांगितलं की आत तंजावर ते तहत पेशावर अवघा मुलूक आपला, त्याचं स्वराज्य करायचं आपल्याला. कारण आमच्या लोकांनी, प्रधानांनी शिवाजी महाराजांना विचारलं, आता राज्याभिषेक झाला महाराज, आता अजून काय पाहिजे, थोडं आता स्वस्तता घेऊ. तेव्हा महाराजांनी दिलेलं उत्तर हे आहे, आत तंजावर ते तहत पेशावर सगळा मुलूक आपला, त्याचं स्वराज्य करायचं आपल्याला. आणि दुसरा विषय राहुजीने सांगितला की माझा राजा जगात अत्यंतिक प्रगत आहे. का तर राजापाशी जगाचा अप टू डेट नकाशा आहे. कोणचा प्रदेश कसा आहे, कुठं डोंगर आहे, कुठं दरी आहे, कुठं समुद्र आहे. नुसतं एवढं नाही, कोणत्या प्रदेशात कोणची वनस्पती आहे, झाडी कोणची आहे, त्याच्या सगळचा नकाशा माझ्या राजाकडे आहे. म्हणजे प्रदेशाची उपयोगिता काय आहे हे जाण शिवाजी महाराजाला, त्याच्यासाठी अपडेट नकाशा शिवाजी महाराज ठेवतात. याहून पुढचा विषय आहे युद्धभूमी कोणती हे आपण ठरवायचं, शत्रूंना नाही ठरवायचं. पानिपतात आम्ही फसलो, युद्धभूमी ठरवता आले नाही. मी नावं ठेवतोय असा भाग नाही, दोष आहे तो दोष आहे. मगाशी म्हणलं तसं नेता पडला पानिपतात, ते झालं. भाऊ पडले, संपलं, सैन्य पळत सुटलं. त्यातला अजूनही म्हणजे शिवाजी महाराजांचा आदर्श बाळला नाही, परिणाम पराभव. तिसरा गोष्ट, बाई बटकी सैन्यात बाळगून नये. पानिपतला आम्ही बायका नेले, पराभव. बायकाला सांभाळण्यासाठी वेगळी तुकडी करावी लागली,
पराभव. युद्धभूमी कोणती हे आपण ठरवायचं, शत्रूंनी नाही ठरवायचं. शिवाजी महाराजांनी ठरवलं अफजल खानाशी लढायचं कुठं, पारमध्ये लढायचं. शाहिस्तेखानाशी लढायचं कुठं, भले तो तिथं असोय, त्याच्या घरात जाऊन लढायचं. कारतलब खानाशी कुठं, या घाटात लढायचं. बस हे शिवाजी महाराजांचं गुण आहे. औरंगजेबाशी लढायचं कुठं, लोक म्हणाल कसं काय शिवाजी महाराज औरंगजेबाशी लढले, नाही लढले. कारण औरंगजेब मरेपर्यंत शिवाजी महाराज जाईपर्यंत म्हणत होता की मीच जातो आणि शिवाजीला संपवतो. पण जिवंत असेपर्यंत औरंगजेब आला नाही का, गंभीर प्रश्न आहे. कारण औरंगजेबाला शिवाजी महाराज काय आहे माहिती आहे. औरंगजेब दख्खनचा सुभेदार होता तेव्हा शिवाजी महाराजांनी औरंगजेबाला फसवलं. जुन्नरचं ठाणं लुटलं शिवाजी महाराजांनी आणि दुसऱ्या दिवशी सोनू पंढरीराला औरंगजेबाच्या भेटीला पाठवलं. ते आमचं चुकलं, परत तुमच्या वाटेला येणार नाही. दुसऱ्या दिवशी बरं का भेटला वकील, पण वकील पण इतका काय, वकिली खरी कशी करावी त्यांच्यापासून शिकावं. पंताजी काका, सोनू पंढरीर, गंगाधर पंत, किती नाव घ्यावं. त्यांनी एकाही शब्दाने असं म्हटलं नाही लुटलेलं परत देतो नुसतं. आणि औरंगजेबाने होय म्हणण्याशिवाय पर्याय नव्हता. कारण अंतस्थ काय आहे शिवाजी महाराजांना माहिती. बाप आजारी पडला होता आणि सत्तेवर बसायची त्याला गडबड झाली होती म्हणून आवरून तिकडे आलं औरंगजेब. म्हणून तो आपल्याकडे लक्ष देणार नाही, हाय ते आपल्या आपल्या ताब्यात घ्या, हे शिवाजी महाराज करतात. औरंगजेब हे ओळखतो. त्याच्यापेक्षा पुढची गोष्ट अशी की औरंगजेबाला 1658 साली अफजल खानाने कोंडीत पकडलं होतं. तो दख्खनचा सुभेदार आहे, कोंडीत पकडलं. विजापूरचा सेनापती किंवा ज्याला वजीर म्हणून खान महम्मद, त्या दोघांनी मिळून कोंडीत पकडलं. आता मोगलाचा युवराज धरल्यावर मोगल आपल्याला पाहिजे तसे वागतील अशी अफजल खानाची अपेक्षा. आणि इथं मात्र औरंगजेबानं ट्विस्ट केला. खान महम्मदाला सांगितलं मला पकडलं तर दिल्लीतल्या फौजा येतील आणि विजापूर बुडवतील. खान महम्मदानं रातोरात औरंगजेबाला रस्ता दिला आणि तो गेला. ज्यांनी आपल्याला नामोहरम केले त्या अफजल खानाला यांनी फसवलं. म्हणजे हा आपल्या वरचढ आहे, ह्याच्याशी युद्ध करणं आपल्याला परवडणार नाही. हे ओळखून औरंगजेब शिवाजी महाराज जाईपर्यंत स्वराज्यात आलाच नाही. पण हे शिवाजी महाराज ओळखतात, तो काय येत नाही. आणि म्हणून शिवाजी महाराज आग्र्याच्या भेटीला स्वतःहून जातात. कारण औरंगजेबाची माझी भेट जाणं गरजेचं आहे. त्याशिवाय हिंदुस्थान काबीज करणं, रोज एक लढाई करायची 2-4 हजार माणसं मारायची, यात काय मजा नाही. एकदाच दिल्लीच्या तख्तावर बसायचं आहे. दिल्लींतर पदलिप्सोहा संभाजीराजांनी केलेलं वर्णन आहे. तर ते करण्यासाठी काय केलं पाहिजे, त्याची माझी कुठेतरी भेट झाली पाहिजे. मग भेटीचे 2च ठिकाणं शक्य आहेत. एक तर त्यानं दक्षिणेत आलं पाहिजे किंवा मी उत्तरेत गेलं पाहिजे. एक तर रणभूमीवर तरी गेलं पाहिजे, नाहीतर टेबलावर तरी वाटाघाटी करायला बसलं पाहिजे. तहाच्या कलमात हे कलम नाही आग्र्याच्या भेटीचं. शिवाजी महाराज स्वतःहून गेले. कारण त्यांना पुढचं माहिती आहे मी ह्याला मारणार. तोही धूर्त आहे. शिवाजी महाराजाला त्याने लांब लांब ठेवलं, अनेक गोष्टी प्रयत्न केले. तिथून शिवाजी महाराज पळून आले. पुढचा भाग आहे उत्तम नियोजन. हा शिवाजी महाराजांचा पुढचा गुण आहे. गनिमी काळातले जे गुण आहेत ते सगळे आहेत. उत्तम नियोजन. उत्तम नियोजनातला पहिला गुण, ज्याशी जे काम दिले त्याने ते चोख करावे. मग अशी सांगितलं, त्याची उदाहरणं पण सांगितलं. सुटकेची तयारी महाराजांनी आग्र्याला जाताना आधीच जात असताना रस्त्यात माणसं पेरत गेले, सुटायचं आहे. कारण औरंगजेब आपल्याला अटक करणार आहे गृहीत आहे. एका कुंभाराच्या पोराला आग्र्याच्या शेजारी हवा घालून बसायला ठेवलं. बरोबरचा माणूस आहे, तू इथं राहा, दिवसा धूर दिसला पाहिजे आणि रात्री मला आग दिसली पाहिजे. मी केव्हा येईन सांगता येत नाही. आणि तेही पोरग निष्ठेनं 6 महिने तेवढंच करत बसलं. कुंभाराचा हवा लावून बसलं आणि शिवाजी महाराज बरोबर त्याच्यापाशी झाले. सुटले ते पेटरे तिथंच जायले. ज्याशी जे काम दिले ते त्याने चोख करावे हे एक. आणि दुसरं उत्तम नियोजन. जाताना सुटकेची व्यवस्था केली. मिर्झा राजाच्या पोरानं शिवाजी महाराजांची दस्तक लिहून दिली, जामीन लिहून दिले. शिवाजी महाराजाला कुठलाही अपाय होता कामा नये, औरंगजेबाकडूनही आणि बाकीकडूनही. तुमच्या केसाला धक्का लागू नये ह्याची जबाबदारी माझी शिवाजी महाराजांना दिलेला शब्द आहे. राजपूत सगळा शिवाजी महाराजांनी उभा केला. नाही एवढं नाही, पर दरबारामध्ये भेटीच्या वेळी अपमान झाला म्हणून शिवाजी राजाला लगेच लगे मारणारे लोक, जाफर खान. शिवाजी महाराज दुसऱ्या दिवशी त्याच्या घरी जाऊन भेटून आले आणि तिसऱ्या दिवशी त्यानं औरंगजेबापाशी अर्ज सादर केला की शिवाजीराजाला सोडून द्या. कसं काय झालंय, आतर्क्य शिवाजी महाराजांनी जाण्याची व्यवस्था. जाफर खानाला काय केलं, शिवाजी महाराजांनी काय काय केलं असेल आपण विचार करा. उत्तम नियोजन शिवाजी महाराज असे आहे. जाताना गेले, हत्ती घेऊन गेले, 1 नव्हे 6 पालख्या नेल्या, अनेक गोष्टी नेल्या. पण यातलं धन नेलं,
काहीही आग्र्यात ठेवलं नाही. स्वतःची माणसं सुद्धा माघारी येईपर्यंत शिवाजी महाराज आग्र्यातनं आल्यावर 6 महिने 8 महिने गप्प बसून राहिले. एकही मनुष्य गमावला नाही, एकही रुपया हरवला नाही. आपल्या बरोबर नेलेल्या कवींद्र परमानंदाला हत्ती दान दिला. आता काय करायचं हत्ती घेऊन, म्हणजे इथं आग्र्यात कैदेत पडले, काय करायचं, हे धन काय करायचंय, कवींद्र परमानंदाला दान दिलं आणि ते परमानंद घेऊन स्वराज्यात आले. खर्चाला पैसे नाहीत म्हणून शिवाजी महाराजांनी मिर्झा राजांच्या पोराकडून पैसे घेतले आणि त्याला स्वराज्यातनं हुंड्या लिहून दिल्या. तिथनं तुमच्या बापाला पैसे घ्यायला सांगा म्हणून स्वतःचे तिकडे पाठवून दिले. लोकांचंही उत्तम नियोजन. शिवाजी महाराज असे आहेत, बैरजी नाही, उत्तम माहिती काढणार माणूस आहे. पुढे तो येणार आहे विषय. नियोजनात उत्तमता काय असते, खडानखडा माहिती. औरंगजेबाच्या भेटीच्या वेळी, म्हणजे बाकी सगळा विषय नाही, पण फिदाई खानाची हवेली यात शिवाजी महाराजांना ठेवायचं आणि तिथं मारायचं. रातनदास खानाबरोबर पाठवायचं आणि इराणच्या स्वारीवर मारायचं, हा औरंगजेबाचा डाव. पण फिदाई खानाची हवेली बांधकाम चालू होतं म्हणून औरंगजेब थांबला होता. तोपर्यंत रामसिंगाच्या हवेलीतच बाहेरच्या परसात शिवाजी महाराज मुक्कामाला होते. आणि फिदाई खानाची हवेली तयार झाली असा निरोप औरंगजेबाला आला की शिवाजी महाराजाला निरोप आला, आता उद्या तिकडे आपली रवानगी आहे. आदल्या रात्री शिवाजी महाराज गेले. उत्तम नियोजन. मानसशास्त्रीय परिणाम. मानसशास्त्र शिवाजी महाराज जाणतात. अनेक गोष्टी शिवाजी महाराजांच्या चरित्रात आहेत. मगाशीच सांगितलं अफजल खान कसा फसवला. अफजल खानाच्या स्वारीच्या वेळेस सगळे शिवाजी महाराजांच्या बरोबरीचे सरदार सांगित होते की महाराज सला करा, सला करा, युद्ध नको, सला करा, म्हणजे तह करा. औरंगजेब हा अफजल खान महाभयानक आहे, कपटी आहे, खुनशी आहे, ह्याच्याबरोबर तह करा, नको, लढाई नको. भीत होते अफजल खानाच्या नावाला, भीतीच प्रचंड होती. अफजल खानाचं एक पत्र आहे, एका गावच्या कुलकर्ण्यानं गावच्या नांगरटीच्या काळात काम केलं नाही, निघून गेला, आणि म्हणून त्याला पत्र लिहिलं, तुम्ही जर असं कराल तर ते योग्य नाही, पण तुम्ही केलेल्या पापाचं प्रायश्चित्त तुम्हाला भोगावं लागेल. जानोब्यासहित तुम्हाला कापून काढले जाईल. जानोबा म्हणजे बायकोसह, कुटुंबासह. आणि नुसतं एवढं नाही तर कापून काढल्यावर तेलाच्या घाणीत घालून पिळून काढलं जाईल. असला क्रूर माणूस आहे. आणि मग ह्याला लढायचं तर त्या पद्धतीनं वागलं पाहिजे. आम्ही तुम्हाला भीतो. लोक त्यामुळं अफजल खानाला भीत होते, बाकीचे लोक. पण एके रात्री शिवाजी महाराज पहाटे उठले, ते मला देवी स्वप्नात आली दृष्टांत सांगितच उठले, वारंवार नमस्कार करीत उठले. आणि लोकांना अशी आता आशा निर्माण झाली की महाराजा राजाला देवी प्रसन्न आहे, आता 32 दाताचा बोकडा आपण कापायचा. जे भीत होते ते हातात शस्त्र घेऊन उलटे तयार झाले. हे मानसशास्त्र शिवाजी महाराजांचं जाणलेलं आहे. पन्हाळ्याला मानसशास्त्र, शत्रू गाफील ठेवला. रात्री शरण येणार, आता रात्री येणार शरण, आता काय करायचं लढाई, अरे चैनीत गेले, बरोबर पलायन केलं. पेटारे प्रकरण, मानसशास्त्र. वारंवार पेटारे जातात येतात. पहिल्यांदा पेटारे उघडून वतून तपासले, पुढं झाकणं उघडले, परत जावा म्हणले. बरोबर मानसशास्त्र. वारंवार ती गोष्ट व्हायला लागली की माणूस शिथिल पडतो. आणि त्याच पेटाऱ्यात बसून शिवाजी महाराज पळाले. मानसशास्त्र शिवाजी महाराज जाणतात ते असं. शिवाजी महाराजांनी सक्षम दुर्गांची निर्मिती केली. म्हणजे गनिमी गावाच्या दृष्टीनं ज्या ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्याचा आपण विचार करतोय. सकल राज्याचे सार ते दुर्ग, आज्ञापत्रातलं वाक्य आहे. मग दुर्ग, किल्ले, अतिदुर्गम, दुर्गम इथे दुर्ग, जे दुर्गम आहेत तेच दुर्ग. त्याच्यासाठी शिवाजी महाराजांनी किल्ले बांधले, दुर्गम केले, जे सहजासहजी जिंकता येणार नाहीत असे केले. मग किल्ले बांधले, स्वराज्यात बांधले असं नाही हो, दक्षिणेत बांधले, जिंजीपर्यंत, साजरा आणि गोजरा तिकडे किल्ले बांधले. समुद्रात बांधले, जलदुर्ग बांधले, गिरिदुर्ग बांधले. आणि जे गिरिदुर्ग आहेत किंवा जलदुर्ग आहेत, दुसरे धरा, ते अजून बेला कसे होतील याचा विचार केला. त्याच्याभोवती झाडे लावायला सांगितली, असाही विचार केला. म्हणजे जलदुर्गाचाही किंवा स्थलदुर्ग, जे आपल्या स्थलदुर्गाला जंगली दुर्ग, वनदुर्ग करावा, किंवा डोंगरी दुर्गाला वनदुर्ग करावा, असा विचार केला. सक्षम किल्ले निर्मिती. किल्ल्याला प्रचंड खर्च होतोय म्हणून अष्टप्रधानातून एकदा विचारणा झाली, काढून दिला. एकदा विचारणा झाली, महाराज फार पैसे खर्च होत आहेत, कशाला किल्ले करायचे. महाराज दूरदृष्टी आहेत किंवा दुर्गाचं महत्व काय ते ओळखतात. ते म्हणतात की आज न उद्या औरंगजेब दक्षिणेत येणार, खासा येणार, आणि जेव्हा तो येईल तेव्हा माझा एक एक किल्ला एक एक वर्ष लढेल. माझ्याकडे 350 किल्ले आहेत. 350 किल्ले जिंकायला औरंगजेबाला 350 वर्ष लागतील. म्हणजे स्वराज्याची हमी किती लांबपर्यंत शिवाजी महाराजांना आहे, आणि ते केलं असतं. म्हणजे सक्षम दुर्गाची निर्मिती ही अशी केली शिवाजी महाराजांनी.
सक्षमता किती दाखवली शिवाजी महाराजांनी. सिंधुदुर्गची पायाभरणी केली. पायाभरणीला गावचा उपाध्ये पाहिजे. शिवाजी महाराज शास्त्र जाणणार आहेत बरं का. बरोबर बाळंभट्ट राजोपाध्ये बरोबर आहेत, प्रभाकर भट्ट राजोपाध्ये त्यांचे आर्वीकर. पण तरी सुद्धा या गावचा माणूस पाहिजे, इथला ग्रामोपाध्ये ग्रामजोशी पाहिजे, म्हणून तिथल्या ग्रामजोशाला बोलावून पाठवलं. दादमभट आणि पिलंभट, जानभट अभ्यंकर आणि पिलंभट हे मामा बादशे. ते म्हणले येत नाही, सिंधुदुर्गाचं भूमिपूजन करायचंय, चला, येत नाही. दुसऱ्यांदा पाठवलं माणूस, येत नाही. आता त्याला पालखीत घालून घेऊन या, म्हणजे ऐकत नाही कसं. आणि पालखीत घालून घेऊन आले. येथे दुर्ग बांधतोय, काय येत नाही. आणि मग त्यांनी सांगितलं की आज तुम्ही किल्ला बांधाल, उद्या निघून जाल, पुन्हा आदिलशाही फौजा आल्यावर आम्हाला इथं राहावं लागेल, त्याला कोण जबाबदार. आणि मग शिवाजी महाराजांनी दिलेला शब्द आहे तो महत्वाचा आहे. येथे ऐसे ठाणे घालतो की आदिलशाही ठाणे दहशत खाऊन उठून निघून जातील. शब्दशः खरा केलेला शब्द आहे, नुसती दिलेली आश्वासनं न पाळलेल्या आजच्या राज्यकर्त्यासारखं नाही. सिंधुदुर्ग स्वराज्यातून कधीही पडला नाही, कायम विजयी. म्हणजे जे शिवाजी महाराजांनी सांगितलं ते कोकणच्या सरहद्दीवर सिंधुदुर्गच्या जवळ असणारी आदिलशाही ठाण्याचे लोक उठून निघून गेले, खरोखर निघून गेले. हे सिंधुदुर्ग म्हणजे असं ठाणं घालतो किंवा असा दुर्ग बांधतो की शत्रू उठून पळून जाईल, माझी दहशत खाईल. हे किल्ल्याचं महत्व शिवाजी महाराजांनी केलेलं आहे. शिवाजी महाराजांनी सैन्याच्या हालचालीवर मर्यादा ठेवली. मर्यादा म्हणजे आता सैन्य होतं ते तोफखान्याचं आणि हत्तीचं असायचं, शिवाजी महाराजांनी ते बदललं नाही. मग सैन्य काय, घोडदळ, अति चपळ, हत्तीदल बंद, तोफखाना बंद, घोडदळ दिवसाला 40 मैल रपेट मारता आली पाहिजे असं घोडदळ निर्माण केलं. हे सागरात सुद्धा केलं. गलबत आरमार जे बांधलं ते अत्यंत जलद, जडच्या जड नौका नाही, जलद गतीने कसं चालेल त्याचा अभ्यास करून शिवाजी महाराजांनी बांधलं. किती जलद हालचाली कालही सांगितलं. तारीख 10 नोव्हेंबर 1659 अफजल खान मारला आणि शिवाजी महाराज पन्हाळ्यापर्यंत आले. कराड, विटा, मायणी, खटाव, कोल्हापूर हे जिंकत शिवाजी महाराज पन्हाळ्यापर्यंत आले. 25 नोव्हेंबर, सांगणं सुद्धा अवघड इतक्या लवकर. आता चालत जाऊन दाखवा कोणी पण एवढ्या दिवसात. लढाई करत जायचं आहे ना परत. कारण ह्या सगळ्याच्या मागे शिवाजी महाराजांचा विचार आहे. हालचाली जलद पाहिजेत. जो विचार मगाशी पानिपतच्या विषयाने बोललो तो फसला. शिवाजी महाराज नुसते एवढं नाही, शिवाजी महाराज नवनिर्माते आहेत. किल्ले बांधले ही निर्मिती आहे. तशी दुसरी निर्मिती शिवाजी महाराजांनी तोफखाना स्वतःचा तयार केला म्हणजे किल्ल्यावर तोफा ठेवल्या, दारू गोळा घेतला एवढं नाही. स्वतः तोफा ओतण्याचा कारखाना पुरंदरावर शिवाजी महाराजांनी सुरू केलेला आहे. पुरंदरावर शिवाजी महाराज दूरदृष्टी किती आहे, काम किती आहे. पुरंदरावर तोफांचा कारखाना शिवाजी महाराजांनी उभा केला. शत्रूचं मर्मस्थान जाणणे हे शिवाजी महाराजांचं विशेष आहे. मगाशी मी सांगितलं औरंगजेब काय आहे माहित आहे, तो काय येत नाही दक्षिणेला, म्हणून काय करायचं ते बरोबर केलंय. अफजल खान काय आहे, इनायत खान काय आहे, इनायत खानाचं मर्मखान, इनायत खान सुरतेचा सुभेदार आहे. शिवाजी महाराजांनी सुरत लिटली तेव्हा इनायत खानाने त्याची हिस्ट्री सगळी जाणून घेतली. सुरतेला 5000 लष्कराचा पगार सरकारातून येत होता आणि हा इनायत खान 1000 लोक सुद्धा ठेवले नव्हते. बाकीचा 4000चा पगार स्वतः खात होता. कारण हा लक्ष्मीचा सक्का भाऊ होता, शंख. समुद्र मंथनातून लक्ष्मी आणि शंख दोघे आले ना. मूर्ख म्हणजे शंख हा इनायत खान. हे शिवाजी महाराज जाणतात. मर्म काय आहे, त्यानं पदरचे पैसे किंवा आलेले पैसे खातोय, सैन्यच नाही, करा सुरतेवर स्वारी, आणा लुटून. याच्याही पुढचं अजून एक गोष्ट आहे. शिवाजी महाराज सगळ्यात महत्वाचं आहे ते इथं आहे. सगळ्याच गोष्टी महत्वाच्या आहेत. शिवाजी महाराज म्हणतात तुर्क सैन्यात असता जय कैसा होतो. म्हणजे शिवाजी महाराजांचा विश्वास कोणावर आहे, आमच्या लोकांवर आहे, तुर्कांवर मुसलमानावर नाही. व्यंकोजी राजे जेव्हा शिवाजी महाराजांचे धाकटे बंधू उदास राहायला लागले तेव्हा शिवाजी महाराजांनी पत्र लिहिलं की तुमच्याकडे तुम्ही तुर्क लोकांची नेमणूक सैनिक म्हणून ठेवलेली आहे, त्याच्यावर भरोसा देऊन काम करता ते शक्य नाही. तुर्क सैन्यास असता विजय होत नाही. लोक म्हणतील शिवाजी महाराजांच्या सैन्यात मुसलमान होते. आतापर्यंतच्या इतिहासाच्या अभ्यासात 14 लोकांची नाव आहेत. या 14 मधले 10 जण शिवाजी महाराजांना सोडून पळून गेलेले आहेत आणि 4 जण आहेत त्यातले काही हे कृतपुत्र आहेत. शिवाजीराजांचे चुलते संभाजीराजांनी खिळोजीराजे भोसलेंनी ज्याला विकत घेतला असा कृतपुत्र म्हणजे विकत घेतलेला पोरगा, गुलाम अशा अर्थाने. दुसरा जे आहे तो थोडा दौलत खान आहे, समुद्रावरती माणूस आहे म्हणून सांभाळलाय. इब्राहिम खान मगाशी सांगितला तो. सिद्दी याया खान
हे जे आहेत हे फारसं विश्वासार्ह नसले तरी शिवाजी महाराजांनी सांभाळले. 4च माणसं शिवाजी महाराजांबरोबर राहिली, बाकी सगळे पळून गेलेले आहेत. व्यंकोजीला पत्र आहे, त्याचा अर्थ इथं आहे, शिवाजी महाराज म्लेंचक्षय दीक्षित दिल्लींद्र पद लिप्स्वा, संभाजी महाराजांनी लिहिलेलं पत्र आहे बाकरे शास्त्रींना. दक्षिणेत नाही, कोकणात. मी दान देतो. कोण? संभाजीराजा. कोण? मालोजीराजाचा नातू पण तू शहाजीराजाचा नातू, शिवाजीराजाचा पुत्र. ते शिवाजीराजाचे विशेषण सांगतात. दिल्लींद्र पद लिप्स्वाहा, म्लेंच्या क्षय दीक्षित, ज्यांनी बाळपणीच म्लेंचाचा क्षय करायची दीक्षा घेतली असे ते शिवाजी महाराज तुर्क सैन्यात ठेवतील कसे? बरं, हे एक झालं, 2 झालं. अजून एक सांगतो. कान्होजी नाईक जेधे शिवाजी महाराजांना भेटीला गेले जेव्हा ते आदिलशाही पत्र आली तेव्हा, आणि तेव्हा पत्र आल्यावर शिवाजी महाराजांची त्यांची भेट झाली आणि ते बोलताना दोघांची काही बोलचाली झाल्या. त्यात शिवाजी महाराजांनी बोललेली वाक्य महत्वाची आहे. कान्होजी नाईकाला सांगितलेली वाक्य महत्वाची आहे. ती कान्होजींनी पुढं जेधे करण्यामध्ये ती आली. मुसलमान बेईमान आहे ती, फते झाली तरी न झाली तरी निमित्त काढून मारून टाकतील. आता ह्याचा अर्थ काय घ्यायचा? अफजल खानाच्या भेटीला जाताना शिवाजी महाराजांनी कान्होजीला सांगितलं मुसलमान बेईमान आहेत, मी भेटायला चाललोय, माझी फते झाली तर भेट तर, पण नाही झालं, मी फसलो तर, मला पकडलं तर, त्यांच्या हाती लागलो तर तुम्ही तुमचा आणि खासा जमाव घेऊन त्याच्यावर मारामारी करणे, मला सोडवून तुमच्यात मिसळून घेणे, कारण ते बेईमान आहेत. शिवाजी महाराज असे बरोबर मर्म काढतात दरवेळीस. शत्रू कमजोर करणे हे शिवाजी महाराजांचं विशेष आहे. अनेक गोष्टीने सुरतीची लूट आहे, लाडाचं कारंजा आहे, जुन्नर आहे, किती ठिकाणं लुटली सांगायचे म्हणलं तर पानभरी यादी होईल. राजापूर आहे, बुऱ्हाणपूर पुढे संभाजी महाराजांनी लुटलंय. संभाजी महाराजांनी बुऱ्हाणपूर म्हणजे 18 पुरं म्हणजे आज गोविंदपुरा गोपाळपुरा आहे ना, तसे बुऱ्हाणपुराला 18 पुरा होती. शहाजहानपुरा, खुर्रमपुरा, बादशाहपुरा, अजून काय असतील ती, ही सगळीच्या सगळी पुरं संभाजीराजांनी लुटली. एक पूर लुटायला 3 दिवस लागले शहाजहानपुराला. त्या घरातल्या श्रधन व्यापाऱ्याला माहित नव्हतं आपल्या घरात काय आहे, ती अंगणात खळून संभाजी महाराजांनी नेलेला आहे. आणि औरंगजेबानं संभाजीराजाच्या भीतीपोटी औरंगाबादला तट बांधायला सांगितला. 3 वर्ष तट बांधायला लागले नुसते. हेर खात्यावर प्रचंड विश्वास. सगळ्यात शिवाजी महाराजांचा अनेक विषयानं जो आहे हेर खातं, प्रबळ हेर खातं. किती प्रबळ आहे? अफजल खान भेटीच्या वेळेस बडी बेगम, अफजल खान आणि अफजल खानाबरोबर म्हणजे बादशाहचा सेनापती या तिघा किंवा बादशाह स्वतः चौघाचाच चर्चा झाली की काही करून कप्तानी शिवाजीला मार, जिवंत सापडला तर धरून आण, पण मार. ही झालेली चर्चा शिवाजी महाराजांना खाजगीतली चर्चा आपले हिरो सांगतात. बादशाहच्या मुतपाक खाण्यात काय शिजलंय ते येऊन सांगतात. इतकं प्रबळ हेर खात आहे. मग अशी फिदाई खानाचा मी विषय सांगितला. आता उद्या जायचं हवेली, रात्री वार्ता. सुरतेवर शिवाजी महाराजांनी स्वारी केली ती केवळ बहिर्जीच्या माहितीवर केली, कारण ते हेर खात्याचा प्रबळपणा आहे तो तिथे आहे. सुरतेवर बहिर्जी ओरा 80 लाख रुपयाची संपत्ती त्यावेळेस त्याच्यापाशी होती. आज आम्ही आमच्या बँकेचे अकाउंट किंवा चेक महाराष्ट्रभर चालतात, पण त्या काळी बहिर्जी ओराची हुंडी जगभर चालत होती. बहिर्जी ओराला शिवाजी महाराजांनी लुटलं. किती लुटलं पुढं सगळ्या गोष्टी सांगेन, लाखोची संपत्ती वगैरे वगैरे खूप विषय आहे, तिकडे जायचं नाही. एकच उदाहरण सांगतो. बहिर्जी ओराच्या घरी 28 शेर मोती होते. दुसऱ्या व्यापाऱ्याच्या घरी शिवाजी आलाय, आता आपल्याला वाचलं पाहिजे, धन वाचवलं पाहिजे म्हणून घरातून उठला आणि तापी नदीच्या तीरावर गेला, नदी पलटून पलीकडे जायचं म्हणून, आणि झटक्यात समस्या सुटली. नावा बिवा काही मिळणार म्हणून अस्वस्थ होता. काय झालं मराठ्याने, त्याचं सोनं शिवाजी महाराजांनी घेतलं काढून. किती होतं सांगू शकताय कोणी? 30 पिप सोनं होतं. कशाच्या जीवावर? तुझ्या घरात काय आहे शिवाजी महाराजाला माहित आहे, त्याला माहित नाही. संभाजी महाराजाला माहित आहे, त्याला माहित नाही. एकूण 3,000 पडश्या बैलावर आणि हत्ती आपल्या घोड्यावर बांधून शिवाजी महाराज माघारी घेऊन आले. कशाच्या बळावर? हेर खात्याच्या बळावर. विश्वासराव दिघे आणि बहिर्जी नाईक हे 2 हेराची नावं उपलब्ध होतात, बाकीची मात्र उपलब्धता होत नाही. हेच हेर खात्याचं यश आहे. अफजल खानाच्या बरोबरची चर्चेचा विषय बोललो.
पन्हाळ्याचा रस्ता हेराने काढून दिला. रात्री जाऊन तटकाय वेड्याच्या बाहेर पडून मैलोन अंतर चालून येऊन परत गेले आणि महाराजाला घेऊन पुन्हा गेले. शाहिस्ते खान कुठं झोपतो बरोबर त्याच खोलीवर छापा घालायचा आहे, ते कळलं पाहिजे. हेराने ती बातमी दिली. इतकं ते हेर खात्याचं विशेष आहे. शिवाजी महाराज अद्याप अप टू डेट आहे सावरकरांच्या भाषेत. कसं म्हणाल, तोपाचा कारखाना मगाशी सांगितला, पण शिवाजी महाराजांनी आरमार उभारणी केली तेव्हा आपल्या लोकांना आरमारचं ज्ञान कमी आहे. पूर्वी होतं पण ते बुडालं. मग त्याच्यासाठी पोर्तुगीज लोक कामाला ठेवले, 400 लोक. त्याचे 2 कारभारी आहेत, लेताव व्हिएगस आणि त्याचा पोरगा फेर्नाव व्हिएगस. हे दोघं कामाला ठेवले आणि त्यांच्याकडून गलबत बांधून घेतली. चपळ, कमी वजनाची, हलकी, अप टू डेट कसं असावं शिवाजी महाराजांकडून शिकावं. शिवाजी महाराज इंग्रजांकडून वस्तू खरेदी करतात. काय खरेदी करतात? अत्तर नाहीत खरेदी करत, विष उतरवणारी औषधं खरेदी करतात, उत्तम दुर्बिणी खरेदी करतात. हे शिवाजी महाराजांचं विशेष आहे. शिवाजी महाराजांच्या सैन्यात लोकांचा जो भरणा आहे त्यात पट्टेकरी आणि विटेकरी म्हणजे विटा चालवणारे शस्त्रवाले आणि पट्टा चालवणारे शस्त्रवाले यांचा भरणा जास्त आहे. कारण ते अति जलद हालचाली करतात. पट्टा हे शस्त्र चालवणाऱ्याला पट्टेकरी म्हणतात आणि विटा हे चालवणाऱ्याला विटेकरी म्हणतात. विटा हे शस्त्र फार वेगळं आहे. भाला असतो ना आपला 6 फूट भाला, आणि त्याच्या मागं त्याला दोरी बांधायची आणि ती आपल्या हाताला बांधायची, ते फेकून मारायचं. मग ज्याची जेवढी दोरीची भूक तेवढं ते मारता येतं. 20 फुटाची दोरी मागायची, 25 फुटावरचा माणूस त्याने मारायचा बंदुकीच्या गोळीसारखा, आणि मारलेलं हत्यार पुन्हा आपल्या हातात घ्यायचे, त्याला म्हणायचं विटेकरी. अशा लोकांचा भरणा शिवाजी महाराजांच्या सैन्यात आहे. अप टू डेट सैन्य सुद्धा अप टू डेट, नित्य हालचालीत पाहिजे. नुसतं झोपायचं आणि बसायचं नाही. जर युद्ध नसलं तरी सरावात पाहिजे असं करतात. शिवाजी महाराज बंदुकांची खरेदी करतात, तोफगोळ्यांची किंवा दारूची खरेदी करतात. दारू कशी निर्माण करायचं त्यासाठी लागणाऱ्या औषधी द्रव्य, आपण औषधी म्हणतोय त्याला, दारूचे घटक द्रव्य जे आहेत ते खरेदी करतात. इंग्रजांकडून घेतात, पोर्तुगीजांकडून घेतात, डचांकडून घेतात. जे जे देत आहे त्याच्याकडून ते घेतात. सुयोग्य वर्तन हाही शिवाजी महाराजांचा एक गुण आहे. सुयोग्य, आता शिवाजी महाराज सुयोग्य आहे असं तर आहे विषय, पण ज्या ज्या वेळी जे पाहिजे, काय करायचं काय नाही करायचं बरोबर करतात. सुरतेला जाताना जनतेला कुठेही शिवाजी महाराजांनी त्रास दिला नाही. सुरतेत सुद्धा उलट सुरतेतली जनता शिवाजी महाराज आल्यावर सुखावली. कारण काय, सधनांना शिवाजी महाराजांनी लुटलं, गरिबाला काहीही केलं नाही. आणि जाताना जे सधनांकडून लुटलं होतं ते सोनं, मोती, हिरे, जड, जवाहीर हे बरोबर घेतलं. बाकीचं जे होतं, खोबरं मिळालं, काजू मिळाले, बदाम मिळाले, संपदा सुरतेत सगळी होती, ती तिथं वाटून टाकली, निघून आली. डबल सुगी झाली, मारलं नाही आणि खायला दिली. जनता शिवाजी महाराजांच्या बाजूने झाली. आग्र्यात शिवाजी महाराज गेले. शिवाजी महाराजांची चर्चा आग्र्यात, सुयोग्य वर्तन काय झालं. मुसलमानांची चर्चा शिवाजी महाराजांच्या विरोधानं झाली की आता याला मारलं पाहिजे, पाचशाचा अपमान केला. पण हिंदू जनता शिवाजी महाराजांच्या बाजूने उभी राहिली. अरे असा कोणीतरी पूत जन्माला आलाय की ज्याच्या मागे आपण उभं राहावं, अशी भावना मनात निर्माण झाली. गोवळकोंड्यात शिवाजी महाराज गेले. जनता रस्त्यानं दुतर्फा उभारली. शिवाजी महाराजांच्या स्वागताला फुलं, दुर्वा, लाया, सुगंधी द्रव्य, केशराचे सडे, गुड्या तोरणे उभे करून शिवाजी महाराजांचं स्वागत केलं. शिवाजी महाराज आग्र्याला गेले. जात असताना अख्ख्या रस्त्यावर शिवाजी महाराजाला मोगलाई प्रदेशातले लोक सुद्धा बघायला उभारले. औरंगाबादेचं वर्णन आहे. औरंगाबादेचा सरदार तपशिकन खान शिवाजी महाराजांच्या स्वागताला गेला नाही. आदेश असे होते की युवराजासारखं शिवाजी महाराजाला सांभाळा. गेला नाही. काय ते शिवाजीला जायचंय अशी त्याची भावना झाली. शिवाजी महाराज त्याचा पुतण्या आला, त्याला दुर्लक्ष केलं, दुसरीकडे निघून गेले. दुसऱ्या दिवशी तो स्वतः शिवाजी महाराजांना भेटायला गेला. पण जनता रस्त्यावर कसा दिसतो राजा बघायला उभी राहिली. सुयोग्य वर्तन. शिवाजी महाराजांनी राजदर्शन दिलं. आग्र्याला जे गेले ना ते एखाद्या सार्वभौम सम्राटासारखं गेले. हत्ती, पालख्या, आणि त्याला सोन्याच्या पालख्या, नुसत्या नाही, हत्तीवर सगळ्यात पुढे भगवं निशाण, तेही जरीच सम्राटासारखं भेटा. एक राजा दुसऱ्या राजाला भेटायला जातो तसं गेले शिवाजी महाराज. त्यामुळं सुयोग्य वर्तन याचाही विचार करता आला पाहिजे. शुद्धी हे खूप विषय आहेत बरं का असे बोलायचे. गेल्यानंतर इतर धर्मात गेल्यानंतर परतीचा मार्ग आपल्याकडे बंद आहे. याच्यानं आपली प्रजा नागवली जाते.
पुन्हा येता येत नाही, मग काय केलं पाहिजे? शुद्धी केली पाहिजे. दुसऱ्या कोणी करायची वाट नाही, मीच करतो. अनेक शुद्ध्या केल्या शिवाजी महाराजांनी. नेताजी पालकरांची शुद्धी आपल्याला माहित आहे. मग भाऊ काकांनी मला विचारला होता विषय. नेताजी पालकर आषाढ वद्य चतुर्थी म्हणजे प्रक्षापूजेचा दिवस पंढरपूरच्या परिभाषेत 1675 नेताजी पालकरांना सिद्ध करून घेतलं. शिवाजी महाराजांनी केलेलं जे शुद्धीचा विषय आहे ना, विलक्षण आहे. आता परधर्मात गेलेले लोक पुन्हा येतील, तुमच्याकडचा आता प्रवाह बंद होईल किंवा आमचा प्रवाह वाढेल, हा त्यातला संदेश आहे. आता आमची संख्या कमी नाही होणार. अजूनही आमच्याकडे अजून ते लोक पाळायला तयार होत नाहीत. हो, शंकरप्पाने किती शुद्ध्या केल्या आहेत मला माहित आहे. अजून शुद्धीला या म्हणलं तर लोक येत नाहीत. शिवाजी महाराजांनी शास्त्री पंडिताला सांगितलं, याशी शुद्ध करून घेणे आहे, शास्त्रज्ञ काढा. करू का नको नाही विचारलं, करून घेणे आहे. ही हुशारी आहे शिवाजी महाराजांची, हे कौशल्य आहे. युद्धाचं नेतृत्व करणं म्हणजे काय ते शिवाजी महाराजांकडून शिकावं. कुरुंदकरांनी असं लिहून ठेवलंय, शिवाजी महाराज म्हणजे खरोखर युद्धाचं नेतृत्व. युद्धाचं नेतृत्व म्हणजे काय? केवळ युद्ध करणं, तह करणं किंवा पलायन करणं, पुन्हा उठाव करणं म्हणजे युद्ध नाही. तर शांतीच्या काळात सुद्धा सैन्य उभं करणं, लोकांना प्रवृत्त करणं आणि भौगोलिक माहिती गोळा करणं, फौजा उभ्या करणं, साधन सामुग्री उभा करणं, रसद निर्माण करणं म्हणजे युद्धाचं नेतृत्व. ते शिवाजी महाराजांनी केलेलं आहे. शांतीच्या काळात सुद्धा शिवाजी महाराज स्वस्थ बसलेले नाहीत. शिवाजी महाराजांनी बदललेल्या तंत्रात अजून एक तंत्र आहे. आता दगा शत्रूने करायचा ना आपण सोसायचा नाही. आता आपणही दगा करू शकतो हे शत्रूला दाखवून द्यायचं. दरवेळी ते दाखवलेलं आहे. युद्धाचा निर्णय तर कधी करायचा, केव्हा करायचा तुम्ही नाही ठरवायचा, आम्ही ठरवणार. मिर्झा राजा जयसिंग, औरंगजेब शिवाजी महाराजांनी त्या पद्धतीने वापरलाय. जेव्हा या सगळ्या गुणांचा विचार करू तेव्हा शिवाजी महाराजांचं युद्धनीती काय आहे ही आपल्याला कळेल. मग शिवाजी महाराज विजयी होतात याचा म्हणजे लंबन करता येईल, अनुसरण करता येईल. डोळस अनुयायी शिवाजी महाराजांचे त्या अर्थानं बनता येईल. आणि तसे खऱ्या अर्थानं डोळस अनुयायी जर कोण असतील तर ते स्वातंत्र्यवीर सावरकर आहे. या सगळ्या गोष्टींचं स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या चरित्रात आपल्याला शिवाजी महाराजांचा कित्ता गिरवलाय असं जाणवतं. लंडनला काय गेले सावरकर? शिवाजी महाराज आग्र्याला गेले, ते डोळ्यापुढे ठेवून गेले. राजधानीच उलथून टाकायची, परकीय राष्ट्रांचीही मदत आपल्यापुढे निर्माण करायची, घ्यायची, म्हणून सावरकर लंडनला गेले. छद्मयुद्ध शिवाजी महाराजांकडून शिकले. पिस्तूल तिथून पाठवले, बॉम्ब विद्या तिथून पाठवली. एकट्यानं प्राप्त करून तिथलं तिथं होईल, एखादा माणूस मरेल, पण देशात आली तर सगळा देश ससैन्य क्रांतीसाठी तयार राहील. म्हणून या सगळ्या गोष्टी सावरकरांनी केल्या. शुद्धी कार्य शिवाजी महाराजांचं बघून सावरकरांनी केलं. किती गोष्टी सांगाव्यात, सगळ्या गोष्टी शिवाजी महाराजांचा आदर्श आहे. हेर खातं, सावरकरांचं हेर खातं किती प्रबळ आहे. ब्रिटिशांनी पाठवलेला माणूस सावरकरांचा हेर म्हणून काम करायला लागला, काय विशेष आहे? तसं आचरण केलं तर राष्ट्रोन्नती होऊ शकते. म्हणून शिवाजी महाराजांच्या चरित्राचं चिंतन, मला वाटतं त्यासाठीच मला हे बोलायला लावलं असेल. नुसतं चिंतन करायचं, वाऱ्यावर सोडून द्यायचं, शिवाजी महाराज की जय म्हणायचं, मिरवणुका काढायच्या, ढोल वाजवायचा, रात्री दारू पिऊन पडायचं, हे शिवाजी महाराजांचं चिंतन नाही, हे आचरण नाही. शिवाजी महाराजांच्या भाषेत जर असं असेल तर नशेखोराची मुंडकी मारावं लागतील, कारण त्यांना बंदीच आहे. मुंडकी मारा असाच त्यांचा आदेश आहे. ते चिंतन घडणं हे या निमित्तानं आवश्यक आहे, कारण आजची जयंती स्वातंत्र्यवीर सावरकरांची आहे. ते सगळं शिवाजी महाराजांचं चरित्र त्यांनी अवलोकलंय. नशेखोरी बंद केली, शत्रूचं मर्म ओळखलं, लंडनमध्ये जाऊन धमाका केला. या सगळ्या गोष्टी सावरकरांनी केल्या. ते शिवाजी महाराजांचा आदर्श ठेवून केल्या. औरंगजेबाला फसवलं तसं ब्रिटिशांना फसवलं. अनेक गोष्टींचा विचार करता येईल. या अर्थानं सावरकर चरित्र पुन्हा एकदा वेगळ्या पद्धतीने मांडता येईल. पण हे चरित्र त्या अर्थानं उद्बोधक आहे, प्रेरणादायी आहे. म्हणून आपल्यालाही ते राष्ट्राच्या उन्नतीकडे नेण्यासाठी मदत करणार आहे. म्हणून ते आपण आचरलं पाहिजे. हीच या निमित्तानं असणारी खरी भावांजली आहे, किंवा आजच्या व्याख्यानाची हे तिसऱ्या पुष्पाची पुष्पांजली आहे. एवढंच बोलतो. आणि शांत चित्तानं, जास्त वेळ झाला तरी माझं सगळ्यांनी ऐकलं त्याबद्दल सगळ्यांचे अगदी शब्दशः धन्यवाद मानतो.